रोटेरियन ओंकार भडसावे, रोटरी क्लब डेक्कन जिमखाना, रोटेरियन सारंग माताडे, रोटरी क्लब पिंपरी टाउन आणि रोटेरियन प्रसाद चेटे, रोटरी क्लब चिंचवड, या सर्वांचे पण मनपूर्वक स्वागत करते. आपल्या ह्या कार्यक्रमात अजून बरेच मला इथे प्रेसिडेंट दिसत आहेत, नेते आहेत, नंतर आनंद भागवत पार आहेत, त्या सर्वांचे सुद्धा स्वागत. तसेच डिस्ट्रिक्ट लिटरसी टीमच्या ममता कुलकर्णी व दीपा भागवत यांचेही मनपूर्वक स्वागत आणि आभार. आणि या सर्व प्रेसिडेंटचे पण आभार, त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल. तसेच इथे असलेले सर्व रोटेरियन्स, शिक्षक वर्ग, सर्व पालक आणि नॉन रोटेरियन्स या सगळ्यांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. मोदी सरकारने 29 जुलैला नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली, ज्याने शिक्षण पद्धतीमध्ये अनेक मोठे बदल झाले. हेच बदल समजून घेण्यासाठी आपण ही आजची मीटिंग ठेवलेली आहे. आता आपला जास्त वेळ न घेता मी मुख्य कार्यक्रमाकडे वळते. सर्वप्रथम मी आपले डिस्ट्रिक्ट लिटरसी डायरेक्टर सुबोध मालपाणी, रोटेरियन सुबोध मालपाणी यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. ओव्हर टू सुबोध मालपाणी. धन्यवाद जयश्री ताई. सर्व क्लबचे प्रेसिडेंट, सारंग फ्रॉम पिंपरी टाउन, जयश्री ताई फ्रॉम सारसबाग, ओंकार फ्रॉम डेक्कन जिमखाना, प्रसाद फ्रॉम चिंचवड, आनंद फ्रॉम लोकमान्य नगर आणि संजीव फ्रॉम तिलक रोड. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स की तुम्ही एवढा छान कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे. जवळजवळ 300च्या नंबरकडे ही संख्या जाते आणि याच्यामध्ये बरेच शिक्षक या व्याख्यानाचा लाभ घेणार आहे. तसंच तुम्ही श्री मिलिंद नाईक यांना या व्याख्यानासाठी निवडलं आणि ते त्यांचा खूप याच्यामध्ये अभ्यास आहे आणि त्यांचं व्याख्यान आणि त्यांचं माहिती नवीन शिक्षण पद्धती बद्दल ही सगळ्यांना अतिशय उपयुक्त ठरेल, यात काही शंका नाही. रोटरी इंटरनॅशनल ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते. आम्ही असं म्हणतो की 7 फोकस एरियाज आहेत की ज्या वेगवेगळ्या एरियाज मध्ये रोटरी काम करते. त्याच्यातला एक महत्वाचा एव्हेन्यू म्हणजे बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी, आणि यावरती रोटरी अगोदरपासनं भरपूर काम करते. 2012-13 मध्ये रोटरी इंडिया लिटरसी मिशन अशी एक उपसंस्था रोटरी इंटरनॅशनलच्या अंडर खास इंडियासाठी, भारतासाठी स्थापन केली. रोटरी इंडिया लिटरसी मिशनचं एक महत्वाचं धोरण असं आहे की 2025 पर्यंत भारताला पूर्ण साक्षर करायचं आहे आणि त्याच्यासाठी रोटरी आणि विविध रोटरी क्लब्स इंडियामध्ये कितीतरी वर्षापासून काम करतायत. आता हे काम जास्त चांगल्या सुसूत्रपणे करण्यासाठी लिटरसीच्या अंडर एक टीच नावाची संकल्पना कॉइन केली गेली. म्हणजे त्याचं एक खूप छान नामकरण केलं गेलं, टीच म्हणून. टीचचा प्रत्येक अक्षर हे शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांशी संबंधित, शिक्षकांशी संबंधित, शाळेशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी बद्दल, प्रोजेक्ट बद्दल सांगतं. तर टी म्हणजे टीचर्स सपोर्ट किंवा टीचर्स ट्रेनिंग, आणि शिक्षकांसाठी उपयुक्त असे वेगवेगळे प्रोग्राम्स रोटरी घेत असते. त्याच्यामध्ये बेसिक विषय तर असतातच, लाईक मॅथमॅटिक्स असेल, इंग्लिश असेल, भाषा असेल, सायन्स असेल, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या शिक्षण पद्धती असेल, शिकवण्याच्या पद्धती असेल, टेक्निक्स असतील. आता आपण बरंच आयटी एज्युकेशन कडे जातोय, तर आता वेगवेगळ्या आयटी टूल्स असतील किंवा ऑनलाईन टीचिंग शिक्षकांनी कसं द्यावं, याबद्दल वेगवेगळ्या विषयावरती अनेक क्लब्स कार्यक्रम करत असतात आणि त्याचा फायदा शिक्षकांपर्यंत पोहोचवतात. ई म्हणजे ई लर्निंग. 2012-13च्या सालापासनं रोटरीने डिस्टंट एज्युकेशनचं महत्व ओळखलं, आणि जेव्हा आपण ऑडिओ व्हिज्युअल एज्युकेशन म्हणतो की ज्याच्यामध्ये दृक आणि श्राव्य या दोन्ही माध्यमांचं मिश्रण असतं, आणि असं समजलं जातं की ऑडिओ व्हिज्युअल शिक्षणाने सांगितलेली गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहते आणि ती जास्त चांगली समजते. तर त्या हिशोबाने रोटरीनी 2012 पासून रोटरी डिस्टन्स नावाचा RDP नावाचा एक प्रोग्राम सुरू केला, ज्या अंतर्गत वेगवेगळ्या शाळांना आम्ही हे ऑनलाईन एज्युकेशन किंवा दृकश्राव्य माध्यमातून
व्हिडिओ पद्धतीने शिक्षण देण्याचं जे काही टूल आहे, जी काही एक सामग्री आहे ती आम्ही शाळांना भेट देत असतो. तर मला वाटतं पूर्ण भारतामध्ये 10,000 पेक्षा जास्त असे RDP किट्स आपण वेगवेगळ्या शाळांना दिलेली आहे. आपला डिस्ट्रिक्ट 3131 रोटरीचा प्रांत असतो. आपला प्रांत आहे 3131 आणि 3131 या प्रांतानेच या RDP संकल्पनेची सुरुवात केली आहे आणि पूर्ण भारतभर ही संकल्पना उचलली गेली. तिसरं टीच मधला लेटर आहे ए म्हणजे अडल्ट लिटरसी आणि आपण पाहतो की जर साक्षरता सगळी पूर्ण भारतभर पसरवायची असेल तर बरेच आपले सिनियर लोक आहेत की ज्यांना अडल्ट्स आहेत की ज्यांना शाळेचं एक शाळा शिकण्याचं एक नशिबामध्ये नव्हतं आणि त्याच्यामुळे ते अशिक्षित आहेत. तर अशा लोकांना सुद्धा आपण अडल्ट लिटरसीच्या माध्यमातून एक ठराविक प्रोग्राम देऊ करतो की जेणेकरून त्यांना एक बेसिक मिनिमम लिटरसी जी भारत सरकारने डिफाईन केलेली आहे त्या पातळीपर्यंत आपण त्यांना आणतो की जेणेकरून त्यांना सही करता येईल किंवा छोटे मोठे हिशोब करता येतील किंवा स्वतःचं नाव लिहिता येईल तिथपर्यंत आपण त्यांना लिटरेट करायचा प्रयत्न करत असतो. नंतर चाइल्ड डेव्हलपमेंट, शेवटी विद्यार्थी म्हणजे चाइल्ड आणि चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये बराच मोठा व्याप आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे अकॅडमिक एज्युकेशनच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत, मग ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, जनरल नॉलेज असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे लेक्चर्स, वेबिनार्स किंवा प्रेझेंटेशन, ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रोग्राम्स आपण चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये घेतो. तसंच रोटरी इंडिया लिटरसी मिशनच्या अंतर्गत आशा किरण नावाचा एक प्रोग्राम चालवला जातो की ज्याच्यामध्ये शाळाबाह्य जी मुलं आहेत की ज्यांना काही कारणास्तव शाळेत शिक्षण घेता येत नाही, गरिबीमुळे असेल, काम करत असतील त्याच्यामुळे असेल, तर अशा मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रोटरी खूप मोठं कार्य करते आणि त्याच्यासाठी आशा किरण नावाचा एक प्रोग्राम पूर्ण भारतभर आम्ही राबवतो. फक्त 2,500 रुपये जर कोणी डोनेट केले तर एका विद्यार्थ्याला आपण पूर्ण शाळेमध्ये आणतो, अशी ती संकल्पना आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो काही अक्षर आहे ते म्हणजे एच, टीच मधलं. एच म्हणजे हॅपी स्कूल. पाहतो की बऱ्याच ग्रामीण शाळांमध्ये ज्या बेसिक सुविधा पाहिजे असतात शाळांमध्ये त्या नसतात. त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, शुद्ध पाणी असेल किंवा टॉयलेट असतील, ओव्हरऑल शाळेमधली शिक्षण व्यवस्थेसाठी लागणारे जे बेसिक मिनिमम इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जर नसेल तर रोटरीचे वेगवेगळे क्लब्स हे वेगवेगळ्या शाळांना दत्तक घेतात आणि त्यांना तिथे ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न करतात आणि थोडक्यात ते स्कूल आपण हॅपी करतो जेणेकरून तिथला विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेईल, त्याला शिक्षणाची गोडी लागेल आणि स्कूल मधलं ड्रॉपआउट रेट हे कमी होईल आणि शिक्षणाची अंतिम क्वालिटी ही चांगली होईल. तर अशा टीच नावाचा प्रोग्राम रोटरी खूप मोठ्या प्रमाणावर राबवते. इव्हन आपल्या प्रांतामध्ये डिस्ट्रिक्ट 3131 मधील अनेक क्लब या वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये कार्यरत असतात. या वर्षी आपण डिजिटल गुरुमंत्र नावाचा एक प्रोजेक्ट घेतला होता आणि त्याच्यात 35,000 शिक्षकांना आपण 15 वेगवेगळे आयटी स्किल्स ऑनलाईन माध्यमातून शिकवले आणि त्याला 35,000 पेक्षा जास्त शिक्षकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि ट्रेनिंगच्या नंतर आपण या जवळजवळ 30,000 पेक्षा जास्त शिक्षकांना रोटरीतर्फे सर्टिफिकेट दिलं. प्रोग्राम सर्व शिक्षकांना खूप आवडला. अशा प्रकारचे खूप चांगले चांगले प्रोग्राम यावर्षी सुद्धा डिस्ट्रिक्ट लिटरसी टीम पूर्ण सगळ्या 150 क्लबच्या साह्याने आपण या रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मध्ये राबवणार आहोत आणि याच्यासाठी मला सगळ्या क्लबची सहकार्य आपले मिळत आहे. सगळ्यात शेवटी आजचा जो काय प्रोग्राम आहे तो खूप छान आणि आत्ताच्या परिस्थितीला अनुरूप आहे. जसं शिक्षण पद्धती नवीन आता अस्तित्वात आली आहे त्याची भरपूर चर्चा होते. शिक्षकांमध्ये पण याची खूप चर्चा आहे, पण बऱ्याच गोष्टी अजून शिक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीने समजवून पोहोचलेल्या नाहीयेत. याच्याबद्दल पण अनेक प्रोग्राम्स होत आहेत. रोटरी सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेत आहे आणि आजचा हा मी बोलायचं असेल तर त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि या प्रोग्रामसाठी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. सप्टेंबर हा लिटरसी मंथ जगभर साजरा केला जातो. रोटरी सुद्धा लिटरसी मंथ साजरा करते आणि येत्या 8 सप्टेंबरला एक खास प्रोग्राम आपण डिस्ट्रिक्ट लिटरसी टीम तर्फे ऑर्गनाईज केला आहे.
तर सगळ्या रोटेरियन्सना मी विनंती करतो की तुम्ही या प्रोग्राम मध्ये सहभागी व्हा. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद. ओव्हर टू जयश्रीताई. धन्यवाद सुबोधजी. खूप चांगली तुम्ही आम्हाला उपयुक्त अशी माहिती दिली. डिजिटल गुरुमंत्र हा खरं तर म्हणजे एकदम सुपरहिट झालेला कार्यक्रम होता. खूप सगळ्या टीचर्सचे खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस आम्हाला मिळालेले आहेत आणि त्याच्यावरूनच प्रेरणा घेऊन आम्ही हा कार्यक्रम ठरवला. आता गौरी बाकले या आपल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देते. ते आमच्या क्लबच्या CLCC आहे. गौरी बाकले. नमस्कार. शिक्षण क्षेत्रातील एका बहुआयामी व्यक्तीची ओळख करून देण्यासाठीची संधी मला आज मिळाली आणि त्यासाठी मी जयाताई आमच्या प्रेसिडेंट आणि रोटरी क्लब सारसबागचे धन्यवाद मानते. प्राचार्य मिलिंद मंदार नाईक, प्रज्ञावंत मुलांसाठी असलेली भारतातली एकमेव शाळा म्हणजे ज्ञानप्रबोधिनी परशाळा, ज्याची स्थापना आप्पासाहेब पेंडसे VV पेंडसे यांनी 1969 साली केली. मागच्याच वर्षी 2019ला 50 वर्ष शाळेला पूर्ण झाली आणि प्रज्ञावंत मुलांनी देशाचे प्रश्न समजून घ्यावेत, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि नेतृत्व विकसन त्यांच्यामध्ये करून आणि देशाच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी नेतृत्व विकसन करणारी शाळा म्हणून प्रबोधिनी ओळखली जाते. आणि अशा या शाळेचे प्राचार्य आज आपल्याकडे ह्या कार्यक्रमासाठी आले आहेत आणि ते आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणाविषयी आपल्याशी बोलणार आहेत. सर प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत. 1989 साली पास आउट झाले. MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये त्यांनी केले. त्याच्यानंतर BEd, MAd, डिप्लोमा स्कूल मॅनेजमेंट आणि PhD अशा वेगवेगळ्या पदव्या त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यांनी ही टीचर बाय चॉईस, म्हणजे ते स्वतः सांगतात की मी टीचर शिक्षक बना आणि ते मुलांच्या खूप चांगल्या ह्याच्यासाठी कार्य करावं. दिस इज व्हेरी गुड. टीचर हा खूप कसा चांगला प्रोफेशन आहे हे मला त्यांच्याकडे बघून खूपदा जाणवतं आणि आपण त्यात काय काय करू शकतो, म्हणजे त्याचं काय म्हणतो आपण लेंथ विड्थ डेप्थ ह्या प्रोफेशनला किती आहे हे मला तिथे गेल्यावर जाणवलं. सरांची PhD देखील त्यांनी शाळेतल्या त्यांच्या कार्यक्रम ह्याला अनुसरून असंच केलेली आहे. डेव्हलपमेंट ऑफ लिडरशिप क्वालिटीज इन गिफ्टेड स्टुडंट. 97 सालापासून ते प्रशालेत शिक्षक म्हणून रुजू झाले आणि 2008 ते 11 ते व्हाईस प्रिन्सिपल होते शाळेचे आणि त्याच्यानंतर ते प्रिन्सिपल म्हणून त्यांनी कार्यभार घेतलेला आहे. त्यांना फुल ब्राईट स्कॉलरशिप देखील मिळत होती, ज्यायोगे ते परदेशात जाऊन सुखवस्तू शिक्षण घेऊ शकले असते आणि तिथे सेट होऊ शकले असते. पण आपल्या देशातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी इथेच राहून आणि इथेच त्यांचं कार्य चालू आवाज देखील वेगवेगळ्या अंगांनी बहरलेला आपल्याला दिसतो. म्हणजे प्रशालेचे वेगवेगळे जे उपक्रम आहेत, ग्रामीण विकास किंवा वस्तींमध्ये कार्य किंवा अजून एज्युकेशन रिसोर्स सेंटर ह्या बऱ्याच उपक्रमांच्या त्यांची वाटचाल दिसून येते. त्यांचे भारत आणि भारताबाहेर देखील अनेक रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. मलेशियामध्ये मास्टरी अँड ॲक्सेलरेटेड लर्निंग हा पेपर 2014 साली त्यांनी केलेला आहे आणि रिसर्च पेपर इन नॅशनल कॉन्फरन्स फिनलँडला रिसर्च पेपर इन इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्रिएटिव्हिटी एज्युकेशन याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे फिनलँडला. ही त्यांचे की अचीवमेंट्स म्हणायचे तर ही स्ट्रॉंग अकॅडमिक करिअर अँड हॅज टेकन अप हिज करिअर ॲज टीचर बाय चॉईस. ही इज अ मेंबर ऑफ वर्ल्ड वाइड ऑर्गनायझेशन फॉर गिफ्टेड and had studied in a school for gifted, has experience of teaching gifted for last 24 years and has experience of teachers training also. He has written many articles. He is co-author of some books, has publication on his name in international and national journals also. सोबतच सर वेगवेगळ्या काही संस्थांशी निगडीत आहेत, जसं श्री श्री रविशंकर ह्या स्कूलमध्ये ते स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये आहेत. तसंच MIT पुणे ह्याच्यामध्ये ते गेस्ट मेंबर ऑफ बोर्ड स्टडीज ऑफ BEd MAd यासाठी कार्यरत आहेत, उदाहरणादाखल. आणि प्रशालेचं एक हे असतं की सहविचारातून निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणी प्रबोधिनीचं एक सूत्र आहे
आणि त्याप्रमाणे सरांच्या काळात देखील नवीन उपक्रम सुरू झाले की कुठलाही उपक्रम आला किंवा मागील प्रिन्सिपलनी कुठला उपक्रम सांगितला असेल, राहिला असेल, तर ते सरांनी राहिलेले उपक्रम जे होते काही, तर ते चर्चा करून सहकाऱ्यांबरोबर चर्चा करून आणि त्या ह्याच्यातून त्याच्यावर संशोधन करून ते कसे उपयुक्त ठरू शकतील आणि आपण चांगल्या प्रकारे राबवू शकू, तर असे काही प्रोजेक्ट्स त्यांनी चांगले केले. आणि त्यांच्या कारकिर्दीत आलेले काही हे म्हणजे ऍक्सिलरेटेड मास्टरी इन लर्निंग इन ॲबिलिटी इन इंग्लिश अँड मॅथ्स, म्हणजे मॅथ्स आणि इंग्लिश ह्याच्यामध्ये तिथे प्रबोधिनीमध्ये 5वी ते 8वी असे एक लेवल्स असतात. 5वीचा मुलगा पण 8वीचं मॅथ्स कसं सोडवू शकतो, म्हणजे ती ॲबिलिटी असते, तर ती यू हॅव टू प्रोव्हाइड करा त्यांना. मग त्यांना ते एक्झाम देऊन ते करत असतील तर त्याच्यावर मग ती एक्झाम पास झाली की त्यांनी त्या लेवलचा अभ्यास करायचा, पुढे जायचं. म्हणजे त्या लेवलला तिथे 8वीतला मुलगा पण असेल आणि 5वीतला पण असेल. मला वाटतं ह्या स्टाईलचं एज्युकेशन फक्त प्रशालेमध्ये आहे आणि त्यात लेवल सिस्टीम सरांनी ती अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन ऑफ काही जे राहिलेले होते आधीचे ते इम्प्लिमेंट केलेले आहेत सरांनी. चांगल्या गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत. त्यातली एक ही सांगण्यासारखी गोष्ट आहे मेकर स्पेस, धडपड. म्हणजे मुलांनी नुसता अभ्यास करू नये, तर वेगवेगळ्या अभिव्यक्ती असतात शाळेमध्ये किंवा वेगवेगळे प्रयोग मुलांनी स्वतः करावे. कार्पेंट्री पासून त्यांना लिटरली ते दिलं जातं, लाकडाचे ठोकळे हे ते रोबोटिक्स सगळं ते डू इट. त्याप्रमाणे वर्क हँड्स ऑन द इंटेलेक्ट जॉईन्स हँड्स विथ इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटीने ते स्वतः त्यांचे मॉडेल्स बनवणे. तर धडपड नावाचा एक उपक्रम सरांनी चालू केलेला आहे त्यांच्या ह्याच्यात. मेंटर सिस्टीम म्हणजे शाळेमध्ये एक त्यांचा पॅरेंट टीचर तिथला पॅरेंट्स असणं, हे त्यांनी एक म्हणजे एक जो टीचर असतो तो ऍज अ पॅरेंट म्हणून त्यांना सगळे काही वर्ष तिथे निरीक्षक असतो किंवा त्याच्याबद्दल काही हे असेल किंवा त्याला गाईड करत असतो. लुक्स आफ्टर ही ऑर शी अँड गेट्स ऍडजस्टेड वेल टू द स्कूल एन्व्हायरमेंटल कम्युनिटीज ह्याच्याकडे लक्ष. म्हणजे ही जी संकल्पना आहे मला वाटतं मी फक्त इथेच पाहिलेली आहे. आपण जर स्कूलचा काही स्टडीज केला किंवा पाहिलं तर अधिमित्र त्याला म्हणतात तिथे. आणि मेंटर सिस्टीम काही वाखाणण्यासारख्या गोष्टी ज्या इम्प्लिमेंट झाल्या त्यातील मध्ये. आणि अभिव्यक्ती म्हणजे आपण आविष्कार केला पाहिजे. आपल्याला जे येतं कलेच्या माध्यमातून वेगवेगळे आविष्कार, तर अभिव्यक्ती जे आधीपासून चालूच होतं पण सरांनी एक रिफाईंड मोड त्याला दिला आणि जे सध्या एक करिक्युलमचा भागच आहे तिथल्या. तर अशा वेगवेगळ्या ह्याचं आणि बहुआयामी, जसं मी म्हटलं की शिक्षण शोधनातले बहुआयामी, तर असंच त्यांचं वाटचाल आहे. आता त्यांना आपण ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद गौरी. गौरीच्या आपल्या इंट्रोडक्शन आपल्या लक्षात आलंच असेल की अतिशय बहुआयामी, विद्वत्तापूर्ण आणि असे मोठे शिक्षण तज्ञ आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. आता ह्या 5 सप्टेंबरला येणाऱ्या शिक्षक दिनाचं औचित्य साधून आम्ही सरांना एक मानपत्र देणार आहोत, सन्मानपत्र. त्या सन्मानपत्राचं वाचन करण्याची मी आपले रोटेरियन ऍडव्होकेट भूषण कुलकर्णी यांना विनंती करते. धन्यवाद जयाताई. माझा आवाज येतोय बरोबर? हो, येतोय. येस. नमस्कार. मी सन्मानपत्राचं वाचन करतोय. सन्मानपत्र. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. मान्यवर डॉक्टर मिलिंद मंदार नाईक यांस. ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करून आपण पुढील पिढीस ज्ञान संस्कार प्रदान करीत आहात. ध्येयवाद हे आपले स्वभाव वैशिष्ट्य आहे व त्याला अनुसरून एका तडफदार कार्यकर्त्याची भूमिका आपण निभावली आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या 1989च्या तुकडीमधून 10वी उत्तीर्ण झाल्यावर आपण रसायनशास्त्र शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर एम.एड. मध्ये महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ज्ञानप्रबोधिनीचे नाव उज्ज्वल केलेत. शिक्षणशास्त्रात वाचस्पती म्हणजे PhD संपादन करून प्रयोगशील अशा ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये आपण प्राचार्य म्हणून धुरा वाहत आहात. आपण ज्ञानप्रबोधिनीचा ग्रामीण प्रज्ञा विकास कार्यक्रम मोठ्या जोमाने शिवगंगा गुंजवणी खोऱ्यातील दुर्गम गावांमध्ये नेऊन पोहोचवला आहे. देशाचे भावी आधारस्तंभ घडविण्यामध्ये आपले मोलाचे योगदान आहे. शिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हाने पेलून आपण स्वतःला सुद्धा सक्षम ठेवत आहात. आपल्यासारखे वंदनीय आपणच. तस्मये श्री गुरवे नमः. व्यक्तिगत हितापेक्षा उच्च सेवा हे रोटरीचं ब्रीद आपण अक्षरशः जगत आहात. आपल्या प्रतीच्या भावना शब्दातीत आहेत. तरीही फुल ना फुलाची पाकळी या वृत्तीने प्रतिकात्मक सन्मानपत्र आपणास प्रदान करण्यात येत आहे. त्याचा स्वीकार करावा ही विनंती. धन्यवाद. ओव्हर टू जयाताई. धन्यवाद भूषण.
हे सन्मान पत्र लिहिताना आम्हाला आपल्या डिस्ट्रिक्टच्या वोकेशनल टीमची मदत झालेली आहे. गौरी चिकारपूर यांचे मनपूर्वक आभार. आता मी आमचे पास्ट प्रेसिडेंट नरेंद्र बाकले आणि आमचे ह्या वर्षीचे सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर सचिन शिंदे यांना विनंती करते की त्यांनी उत्सव मूर्ती आपले त्यांचा सरांचा सत्कार करावा. शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र आणि एक छोटस गिफ्ट देऊन सरांचा सत्कार करा. थोडं मागे गेलं तरी चालेल. आयडियली कॅमेरा ऑफ करावा लागेल थोडा. हा ठीक आहे, बसले तर बरं. ओके, छान आहे. जय लोकांनी ऑफिस नमस्कार सर. धन्यवाद नरेंद्र आणि सचिन. थँक्यू व्हेरी मच. आता आपण ज्याची अत्यंत बोला नरेंद्र. मी बाहेर थांबतो. ऐकू येत. सरांकडे देतो म्हटलं मीटिंग. हो हॅलो. हो. आता आपण ज्याची अगदी उत्सुकतेने वाट बघत आहोत त्या याला कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मी मिलिंद सरांना विनंती करते की त्यांनी आपलं भाषण सुरू करा. माझा आवाज येतोय व्यवस्थित? माझा होय. आवाज येतोय? पुरेसा येतोय? थोडा हळू येतो. आता ठीक आहे? येतोय व्यवस्थित. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे खरोखरच मनापासून आभार. आपण सगळं जे काही त्या मानपत्रात म्हटलेलं आहे ते करण्याची ताकद मला मिळव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना लहान येतोय सर. आवाज जरा कमी येतोय. आता येतोय का? हो याने येतोय व्यवस्थित? येतोय. येतोय. आपण जे काही मानपत्रामध्ये म्हटलेलं आहे ते करण्याची ताकद हे मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळेच ह्या सगळ्या प्रकारचं काम करता येतं याची मला अतिशय मनापासून आतून अशी जाणीव आहे. खरं तर प्रबोधिनीचं हे काम आहे, हे काही एकट्या दुकट्याचं काम नाहीये. पिढ्यानुपिढ्या जे काही प्रबोधिनीमध्ये सगळेजण जे काही एका ध्येयवादाने काम करतायत त्या सगळ्यामुळे आज प्रबोधिनी इथपर्यंत पोहोचू शकते आणि या प्रकारचं काम मी करू शकतो. आणि त्यामुळे आपण जो काही सगळा सन्मान केला माझा तो व्यक्तिशा मिलिंद नाईक यांचा नाही तर या परंपरेचा आहे असं मी समजतो. एक महिनाभरापूर्वी मंत्रिमंडळाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा ड्राफ्ट जो काही आराखडा जो काही आहे तो आराखडा संमत केला. त्याच्या आधी पुष्कळ वर्षभर शिक्षणाच्या या ड्राफ्ट वरती काम चालू होतं. काम चालू असताना
जवळपास 200-250 लोकांनी याच्यावरती काम केलं. 241 असा आकडा सांगतात. आणि मग तो ड्राफ्ट जो काही आहे तो सगळ्यांना बघायला मिळावा म्हणून ठेवला होता. तोही एक वर्षभर होता. आणि आता महिनाभरापूर्वी तो ड्राफ्ट मंत्रिमंडळाने मान्यता दिली त्याला. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली. तर 2 गोष्टींसाठी मला आताच्या सरकारचं अभिनंदन करावं असं वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणाकडे लक्ष द्यावं असं या सरकारला वाटलं. म्हणजे 34 वर्ष झाली. 1986 साली याच्या पूर्वी शैक्षणिक धोरणासंदर्भात चर्चा झाली होती. आणि आता 34 वर्षांनी 2020 साली आपण त्याच्यावरती पुनर्विचार करतो आहोत. त्यामुळे शिक्षणाकडे लक्ष द्यावं असं वाटलं आणि तितकं महत्वाचं आहे असं वाटलं, याबद्दल पहिल्यांदा सरकारचं अभिनंदन. आणि दुसरं त्याच्यातलं महत्वाची गोष्ट म्हणजे की ही जी प्रक्रिया राबवली ती पण खूप छान होती. पहिल्यांदा समितीने स्वतः अभ्यास करून काही मांडणी केली. मग त्या ड्राफ्ट जो आहे तो घेऊन वेगवेगळ्या राज्यांकडे ते गेले. राज्यांमध्ये राज्यस्तराच्या कॉन्फरन्सेस झाल्या. महाराष्ट्राची जेव्हा झाली त्यावेळेला मी त्याला उपस्थित होतो. आणि मग तो जो काही ड्राफ्ट तयार झाला तो ड्राफ्ट हा सगळ्यांना बघण्यासाठी ठेवला. सगळ्यांच्या सूचना त्याच्यावरती घेण्यात आल्या आणि मग त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आणखीनही पुढच्या काही प्रक्रिया असतात त्या आता यथावकाश होतील. आणि त्यामुळे ही जी काही एक प्रकारची लोकशाही प्रक्रिया वापरली तीही खूप कौतुकास्पद आहे. आणि पेशन्स पण आहे. वर्षभर वेगवेगळ्या लोकांच्या, मी असं ऐकलं की ड्राफ्ट मांडल्यानंतर सुमारे लाखभर सूचना त्यांच्याकडे आलेल्या होत्या आणि त्या सगळ्याचं सॉर्टिंग करून प्रत्येक सूचनेचा विचार करून त्याचे गट वगैरे केलेले होते आणि ते सगळं बारकाईने बघून पुन्हा ड्राफ्ट मध्ये चेंज करून हा फायनल ड्राफ्ट जो आहे तो आता आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे. आणि एवढंच नाही तर आता परत कार्यवाहीच्या दृष्टीने अजून काही सूचना आहेत का तुमच्या, यासाठी विचारणा ही आता सरकारने केलेली आहे, भारत सरकारने केलेली आहे. त्यांच्या वेबसाईटवरती काही प्रश्न ठेवलेले आहेत आणि त्याला उत्तरं ही आपल्या सगळ्यांकडे अपेक्षित आहेत. आणि त्यामुळे खूप मोठा लोकसहभाग या सगळ्यामध्ये झालाय आणि त्यामुळे तो सर्वसमावेशक असं व्हायला खूप खूप मदत ही झालेली आहे. अजूनही आपल्या कोणाला काही सूचना याच्यात करायच्या असतील तर त्याला वाव आहे. आपण HRD मिनिस्ट्रीच्या साईटवरती जाऊन त्या गोष्टी करू शकता. या ड्राफ्टचं मधलं मी थोडासा असा भाग करणार आहे की थोडंसं पहिला भाग म्हणजे थोडी प्रस्तावना म्हणून जास्त करणार आहे आणि शिक्षण विषयक टिप्पणी करणार आहे. आणि मग मुख्य ड्राफ्ट मधले मुद्दे जे आहेत ते मी थोडेसे भराभर घेणार आहे. याचं कारण असं की ड्राफ्ट तर काय सगळ्यांनाच वाचता येतो. तो एक 60 पानी ड्राफ्ट आहे. त्यातली पहिली 30 पानं ही माध्यमिक शिक्षणाला किंवा शालेय शिक्षणाला ही दिलेली आहेत. आणि त्यामुळे ड्राफ्ट तर सगळेच जण वाचू शकतात. मी नव्याने तेच मुद्दे मांडण्यात काही फार अर्थ नाहीये. पण त्या ड्राफ्टच्या पाठीमागे विचार काय केला आहे ह्याचं मला आपल्या सगळ्यांसमोर प्रतिपादन जास्त करायला आवडेल. आणि म्हणून मी तशा पद्धतीनं थोडंसं बोलणार आहे. शिक्षणाची 2 उद्दिष्ट असतात. पहिलं उद्दिष्ट म्हणजे जेवणदायी शिक्षण. मला शिक्षणातनं असं एकतरी कौशल्य मिळायला हवं की ज्याच्यातनं मला माझे दैनंदिन जीवनासाठी लागणारे पैसे हे मिळायला हवेत. आणि मग ते कौशल्य कुठल्याही प्रकारचं असू देत. सर मी थोडं मध्ये बोलू का? हो हो.
आवाज इथे चॅटवर सगळ्यांचे ते आवाज जरा तुमचा कमी येतोय व्हॉल्यूम. तर तुम्ही थोडं वाढवू शकता का? हो, एक मिनिट. मी वाढवलंय आताच, मला जरा सांगता हो, आता एकदम छान आहे. व्यवस्थित आहे? हो हो, मोठा आहे. ठीक. आणि असं मध्ये जर का आला प्रॉब्लेम आला तर नक्कीच सांगा. हो हो कारण जवळपास 30-40 मिनिटं तरी ऐकायचं आहे. हो हो हो. आणि बरेच लोक आहेत त्यामुळे. हो, हो. थँक्यू. माझी स्लाइड दिसते ना? हो, दिसते, व्यवस्थित दिसते. तर शिक्षणाचं आपण 2 उद्दिष्ट महत्वाची असतात. त्यातलं पहिलं उद्दिष्ट म्हणजे माझं रोजचं दैनंदिन जीवन मला जगता यायला पाहिजे. मला जे काही माझे बेसिक नीड्स आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, ते भागवता यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आत्ताच्या सध्याच्या पद्धतीमध्ये पैसे लागतात. त्यामुळे पैसे मिळवता यायला पाहिजेत. आणि हे पैसे कसे मिळवायचे असतात, तर कसे करता येतात पैसे? तर ते पैसे म्हणजे करण्यासाठी माझ्याकडे काहीतरी एक बेसिक कौशल्य एक तरी पाहिजे, की ज्याचे मला पैसे करता येतील. मग अगदी आपण हायर ऑर्डर स्किल्स म्हणून जर का म्हटलं तर वैद्यकीय सेवा आहे, की मी डॉक्टर म्हणून माझ्या रुग्णांना, पेशंट्सना बरं करतो आणि त्याच्या बदल्यामध्ये मला पैसे हे मिळतात. माझ्याकडे अजून हायर लेवलचं आणखीन एक स्किल म्हणून जर का म्हटलं तर मी इंजिनियर बनतो, मी सिव्हिल इंजिनियर बनतो, मी घर बांधून देतो, कोणाला तरी बांधून देतो आणि त्याच्यातनं माझं काहीतरी प्रॉफिट मार्जिन मी काढतो आणि मला त्याचे पैसे मिळतात. आणि अगदी समजा ही हायर लेवलची थोडीशी बौद्धिक कामं जर का नसेल जरी जमली तरी मला चांगली रिक्षा तरी चालवता यायला लागते. आणि मी ड्रायव्हिंग चांगलं करू शकत असेल तर मी रिक्षा चालवतो आणि सर्व्हिस लोकांना देतो आणि त्याचे पैसे मिळवतो. मला वायरिंग तरी करता यायला लागतं, नळ दुरुस्ती तरी करता यायला लागते. पण मला काहीतरी एक असं कौशल्य लागतं की ते पण उत्तम दर्जाचं लागतं, की ज्याचे मला पैसे करता येऊ शकतील. आणि म्हणून शिक्षणाचं पहिलं उद्दिष्ट असं आहे की मला जीवनदायी शिक्षण हे हवं. दुसरं काय आहे? दुसरं की माझं आयुष्य मी जे आहे ते आनंदाने, समाधानाने जगलो असं मला जमलं पाहिजे. मॅस्लो नावाचा एक शिक्षण तज्ञ होता, सायकोलॉजिस्ट होता. त्यांनी माणसाच्या हायरार्की बद्दल काय लागतं तर कशासाठी तो जगतो असा एक विचार मांडला. खूप मोठा विचार आहे, पण मी थोडक्यात इथे मांडायचा प्रयत्न करतो की माणूस पहिल्यांदा काय मिळवण्याचा प्रयत्न करतो तर फिजिओलॉजिकल नीड्स, त्याच्या भौतिक गरजा. त्याला अन्न, वस्त्र, निवारा लागतो, झोप लागते, घर लागतं. म्हणजे अशा एक किमान पहिल्यांदा गरजा तो मिळवण्याचा प्रयत्न करतो, ज्याचंच नाव मगाशी मी जीवनदायी शिक्षण असं म्हटलं. ते एकदा त्याला मिळालं की त्याच्या पुढच्या गरजा सुरू होतात आणि मग तो म्हणतो की मला नोकरी हवी, माझा बँक बॅलन्स थोडासा हवा, माझं आरोग्य चांगलं हवं, माझं घर माझं स्वतःचं हवं, प्रॉपर्टी हवी. आणि म्हणून मग तो सेफ्टी नीड्स कडे जातो. सुरक्षित आयुष्य कसं मला मिळेल याचा विचार हा करायला लागतो. आणि मग पुढे हे त्याला मिळालं की तो म्हणतो की अरे मला माझी माणसं हवीत, माझं कुटुंब हवं, मला चांगले मित्र हवेत आणि कोणीतरी माझं हवं, म्हणजे माझी काळजी करतायत असे लोक हवेत आणि मी ज्यांची काळजी करतो असेही लोक हवेत. असं पुढची गरज माणसाची हे निर्माण होते. आणि त्याही गरजा जेव्हा भागल्या जातात तेव्हा सेल्फ एस्टीम, मी कोणीतरी आहे
मला समाजामध्ये काहीतरी मान मिळतोय, मी लोकांसाठी काहीतरी करू शकतोय, असं सगळं गरजा ज्या आहेत त्या वरती येतात. आणि सर्वात शेवटी मला जे आतनं वाटत होतं, मला जे करायचं होतं ते करता आलं आयुष्यामध्ये, असं जेव्हा जमतं तेव्हा हायेस्ट लेवलला सेल्फ ऍक्च्युअलायझेशनला माणूस पोचतो आणि मग आयुष्याची सार्थक झाली असं आपल्याला वाटतं किंवा होतं. आणि मग म्हणजे आयुष्याकडे मागे वळून बघताना, हो मी माझ्या आयुष्यात काहीतरी करून दाखवलं असं जेव्हा होतं, तेव्हा मॅस्लोच्या दृष्टीने गरजांच्या शेवटची पायरी ही माणसाने अचीव केली, मिळवली असं म्हटलं जातं. त्यामुळे शिक्षणाचे हे दोन मुख्य उद्दिष्ट, याच्याशिवायची उद्दिष्ट नाहीयेत असं मी म्हणत नाही, पण जी काय उद्दिष्ट आहेत ती मला या दोन जार्गन्स मध्ये ही घालता येतात, की एज्युकेशन फॉर अर्निंग लाईव्हलीहूड अँड एज्युकेशन फॉर सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, जेवणदायी शिक्षण आणि जीवनदायी शिक्षण. पण मग आत्ताची सद्यस्थिती काय आहे? सद्यस्थिती ह्या दोन्ही सिनारिओना पुरेसा ऍड्रेस करत नाहीत. दोन्हीचही जी काय आवश्यकता आहे त्या पुरेशा करत नाहीत, निभावून नेत नाहीत असं आपल्याला दिसतं. एक छोटीशी गोष्ट आहे. नुकताच ग्रॅज्युएट झालेला, डिग्री मिळवलेला एक तरुण विनोबाजींकडे जातो आणि विनोबाजींना म्हणतो, विनोबाजी म्हणजे गांधीजींचे शिष्य, अलीकडे सांगावं लागतं. विनोबाजींकडे जातो, त्यांच्या आश्रमात जातो आणि तो म्हणतो की विनोबाजी, मला माझी आता डिग्री पूर्ण झाली आहे, मला तुमच्या आश्रमामध्ये काहीतरी काम द्या. विनोबाजी थोडा विचार करतात आणि म्हणतात की काय देऊ तुला काम? अहे बघ, आपल्याला या आश्रमामध्ये एक ग्रंथालय बांधायचं आहे, त्याच्यासाठी एक खोली बांधण्याची गरज आहे. ते खोली बांधण्याचं काम तू करून घेशील का? ग्रॅज्युएट झालेला मुलगा म्हणतो, छे 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 छे, हे नाही मला जमणार. मी अर्थशास्त्रात BA झालेलो आहे आणि त्यामुळे मला असं काही घर वगैरे काही बांधता येणार नाही. ठीक आहे म्हणतात. मग तुला दुसरं काय जमेल? तू असं करशील का, आपल्याकडे डेअरी आहे, आपल्याकडे जवळपास 100 गुरं आहेत, त्या गुरांची देखभाल करशील का? त्यांचं दुधाचं उत्पन्न वाढवशील का? त्या सगळ्याची प्रोसेसेस जे काय आहे, डेअरी प्रोसेसेस जे आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालून आपलं उत्पन्न वाढवून दाखवशील का? तो ग्रॅज्युएट झालेला जो मुलगा असतो तो विनोबाजींकडे खालून वर बघतो. विनोबाजी, हे काय काम सांगताय मला? मी ग्रॅज्युएट झालो, इकॉनॉमिक्स मधला ग्रॅज्युएट आहे आणि मी डेअरी सांभाळायची? विनोबाजी, मला हे काही जमत पण नाही. ठीक आहे म्हणतात. मग आणखीन काय, आमच्या आश्रमात तर अशीच कामं आहेत. मग तू असं करशील का, तर का तुला घर बांधता येत नाही, तुझा दुधाची डेअरी चालवता येत नाही, मग तू किचन सांभाळशील का? आपल्याकडे दररोज दिवसाला 50-100 पाहुणे असतात आणि त्यांना चांगलं चुंगलं करून खायला घालायला लागतं. तू त्याच्याकडे लक्ष ठेवशील का किचन मध्ये? विनोबाजींना तो म्हणतो, छे छे हो विनोबाजी, मी BA झालेलो आहे, इकॉनॉमिक्स झालेलो आहे, फार तर मी गणित शिकू शकेन, फार तर इंग्रजी शिकू शकेन, पण असलं काही गोष्टी मी करू शकणार नाही. या गोष्टीचं तात्पर्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण सगळेजण या आत्ताच्या शिक्षण पद्धतीतनं बाहेर पडणारी मुलं ही लिटरेट करतो आहोत, पण उपयुक्त करत नाही आहोत, कामाला कृतीयुक्त बुद्धी असलेले करत नाही आहोत. त्यामुळे घडतं असं की व्हाईट स्कॉलर्ड पण जॉब ओरिएंटेड नाहीत. अगदी इंजिनिअरिंगच्या बाबतीत सुद्धा हा विचार केला तर बाहेर पडणाऱ्या इंजिनियर्सना त्या कंपन्यांना पुन्हा प्रशिक्षण दिल्याशिवाय कामाला ठेवता येत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि मग टोमॅटो का पोटॅटो यातला फरक न करणारा BSc ऍग्रिकल्चरचा विद्यार्थी
शेती करायला जातो त्यावेळेला मोठी गडबड होते. अशा प्रकारचे अनेक विनोद हे तुम्ही नक्की ऐकले असणार. मग ही सगळी परिस्थिती आहे आणि मग आपण आपल्या शिक्षणाला चांगलं का म्हणायचं? जर का उत्पन्न देऊ शकणारे जर का शिक्षण देऊ शकणार असो, आपण करती माणसं या सगळ्यातनं घडवू शकणार नसू, तर मग ह्याला शिक्षण का म्हणायचं? यातली आणखीन एक गंमत आहे. त्यातली गंमत अशी आहे की 10वीचे मार्क किंवा 12वीचे मार्क ह्याला जर का आपण यश म्हटलं, तर मग असं तरी चित्र दिसतंय का की ज्याला 10वीत चांगले मार्क मिळालेत ते आयुष्यात यशस्वी झालेत? तर तसंही चित्र दिसत नाही आपल्याला. 10वीत ज्यांना चांगले गुण आहेत ते आयुष्यात यशस्वी झालेले असतातच असं नाही. आणि उलटही चित्र दिसतं आपल्याला की जे आयुष्यात यशस्वी झालेले आहेत ते 10वीला चांगले मार्क मिळवणारे असतातच असं नाही. किंवा 10वीला मार्क चांगले न मिळवणारे हे एकूण आयुष्यातल्या चढणीमध्ये जास्त वरच्या स्तरावर सुद्धा बऱ्याच वेळा दिसतात. बऱ्याच वेळेला जे अकॅडमिक्स मध्ये फार यश मिळवत नाहीत ते बिझनेस करायला जातात आणि ते बिझनेसमन बनतात आणि ज्यांच्याकडे चांगल्या डिग्र्या आहेत त्यांना हाताखाली कामाला ठेवतात. शिक्षणाची आपण जी व्याख्या केली आहे त्या सगळ्या व्याख्येचाच पुनर्विचार करायला नको का? जे आपल्याला पाहिजेत तशी माणसं याच्यातनं जर का घडत नसतील तर या शिक्षणाच्या परिस्थितीचा आपल्याला पुनर्विचार हा करायला पाहिजे. मग असं का झालं याच्यात थोडंसं खोलात जायचं झालं तर मला असं चित्र दिसतं की खऱ्या आयुष्यातले जे प्रश्न असतात ते काहीतरी वेगळेच असतात आणि शालेय शिक्षणात जे प्रश्न आपण पुस्तकातले सोडवतो ते काहीतरी वेगळेच असतात. आणि त्यामुळे ट्रेनिंग काहीतरी होतं वेगळ्याच गोष्टींचं, शिक्षण काहीतरी होतं वेगळ्याच गोष्टींचं आणि जेव्हा समाजात तो ग्रॅज्युएट म्हणून येतो, तो कामाला म्हणून येतो त्यावेळेला त्याच्याकडे आवश्यक ती स्किल्सच नसतात. मग तो गोंधळून जातो. आणि गडबड त्यातली अशी होते त्याचा इगो तर वाढवलेला असतो आपण, त्याला व्हाईट स्कॉलर तर आपण म्हणत असतो आणि प्रत्यक्षात काम तर काहीच करता येत नाही. आणि म्हणून हा जो काही कॉन्फ्लिक्ट आहे तो आपल्याला शिक्षणामधला सोडवायला पाहिजे. शिक्षणामध्ये काहीतरी दुरुस्ती ही करण्याची गरज आहे. काय करायला लागतं थोडेसे तुलना करायला लागली तर खऱ्या आयुष्यातले प्रश्न जे असतात की नाही ते नवीन असतात. कधीच जुना प्रश्न नव्याने सामोरं जायला लागत नाही. म्हणजे काय म्हणता येईल की प्रश्न दर वेळेला नवीन असतात आणि त्याची उत्तरं जी आहेत ती उत्तर आपल्याला पुस्तकात नाही मिळत. फॉर एक्झाम्पल मी अगदी थोडासा हायर लेवलचा प्रश्न घेतोय क्षमस्व, पण छोटे छोटे उदाहरणं घेऊन सुद्धा याच्याकडे आपल्याला बघता येऊ शकेल. आपला एखादा विद्यार्थी आज पुण्याचा समजा जिल्हाधिकारी झाला आणि त्याला असं निर्णय घ्यायला सांगितला की पुण्यात मेट्रो करायची की नाही हे तू ठरव. हा खऱ्या आयुष्यातला प्रश्न आहे. ह्याचा निर्णय घ्यायचा आहे त्याला. आणि मग हा निर्णय जर का घ्यायचा असेल तर त्याला कुठल्या 21 अपेक्षित मध्ये याचं उत्तर सापडेल का हो? गाईड मध्ये सापडेल का? कुठल्या टेक्स्टबुक्स मध्ये सापडेल का? हा, फार तर फार दिल्लीमध्ये जी मेट्रो झालेली आहे त्याचा अभ्यास कोणीतरी केला असेल, त्याच्यापूर्वी काय विचार केला असेल तसं एक सापडेल. पण तो दिल्लीतला प्रश्न आहे आणि दिल्लीतला प्रश्न दिल्लीत सोडवला गेला. पुण्यासाठी पुण्यातले प्रश्न आहेत आणि त्यामुळे पुण्यासाठी वेगळाच विचार करायला लागला. त्यामुळे अशा नवीन येणाऱ्या प्रश्नांना सामोरं जायचं असतं. त्या अगेन्स्ट आपण जे शाळेत पेपरमध्ये सोडवतो ते सगळे सोडवलेलेच असतात. आधी कोणीतरी त्याची सोल्युशन्स काढलेली असतात आणि ती आपण फक्त प्रॅक्टिससाठी पुन्हा एकदा सोडवतो. खऱ्या आयुष्यातले प्रश्न जे असतात ते इंटिग्रेटेड असतात, एकात्म असतात. ते कधीच कप्प्यांमध्ये ते हा फिजिक्सचा प्रश्न आहे, हा केमिस्ट्रीचा प्रश्न आहे, हा बायोलॉजीचा प्रश्न आहे असं कधीच नसतं. साधं आता सोपं उदाहरण घेतो, एकदम सोपं उदाहरण घेतो. कांदे आणायला गेलो आपण बाजारामध्ये, तर हा पहिल्यांदा नवीन प्रश्न आहे हे लक्षात घ्या. प्रत्येक वेळेला तुम्ही बाजारात जाता त्यावेळेला तो नवीन प्रश्न असतो. कांदेच आणायला गेलात तरी वेगळा असतो. कारण तुम्ही कोणत्या सीझन मध्ये चाललाय, उन्हाळ्यात चाललाय का पावसाळ्यात चाललाय, आणि आर्थिक आता परिस्थिती कशी आहे, शेतकऱ्याचा माल किती तयार झाला आहे,
अनेक करोना नंतर लॉकडाऊन नंतर ओपन झालेलं आहे का मार्केट, म्हणजे खूप नवीन नवीन प्रकारे ते सगळं प्रश्न पुढे आलेला आहे. आणि बाजारात जाऊन कांदे आणताना निर्णय काय काय घ्यायचे बघा, कोणत्या व्यापाऱ्याकडनं घ्यायचे. मग असं करत असताना कांदे निरखत जायला लागतं, ऑब्झर्वेशन स्किल लागतं. कुठल्या कांदे हे वाळलेले आहेत, जुने आहेत, आणि कुठले कांदे ओले आहेत आणि भिजलेला आहे, यातला फरक कळला पाहिजे. वरून टर्फल बघितल्यानंतर कळलं पाहिजे आत त्याला बुरशी लागली काळसर रंगाची. आणि मग त्यातलं इकॉनॉमिक्स कळलं पाहिजे की हा आत्ता कांदा बाजारात एकूण काय चाललाय, मार्केट यार्ड मध्ये काय चाललाय, लासलगावला काय चाललाय, आणि मग पुण्यात कितीला मिळतोय. मग 100 रुपये किलोनी कांदा घ्यायचा का 100 रुपयाला 10 किलो घ्यायचे, काय परिस्थिती आहे याच्या सामाजिक भान लागतं, त्यातलं इकॉनॉमिक्स कळायला लागतं. मग संवाद कौशल्य लागतं. तो 20 रुपये किलो म्हणणार, तुम्हाला 15 रुपये किलोनीच हवे असणार, तर त्याच्याशी नीट संवाद कौशल्य लागतं. म्हणजे अनेक विषय हे एकाच वेळेला अनेक प्रकारची कौशल्य ही त्याच्यामध्ये एकत्र येतात. लहान हवेत का मोठे हवेत वगैरे वगैरे, मी फार खोलात जात नाही. पण असं इंटिग्रेटेड निर्णय आपण घेत असतो. आणि म्हणून घरातली बाई सुद्धा, स्वयंपाक करणारी बाई सुद्धा खूप हुशार असते. त्याचं कारण असं की तिला ह्या प्रकारचे स्मार्ट निर्णय घेता येत असतात. ऍज अगेन्स्ट आपल्या शाळेतला विद्यार्थी, तो काय म्हणेल, जरा थोडासा सिलेबसचा बाहेरचा प्रश्न विचारला किंवा वेगळ्या प्रकारे विचारला तर तो लगेच म्हणा, हा सिलेबस मधला नाहीये प्रश्न, हो आम्ही अभ्यास नाही केलेला. किंवा तो म्हणा, हा आज फिजिक्सचा पेपर आहे, मॅथ्स मधला गणित कसं काय आज गणित घातलं. कंपार्टमेंटल विचार करायची आपल्याला सगळ्याला सवय ही लागलेली आहे. खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी या कृतीयुक्त असतात. तुम्हाला त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची असते. वर्गात फक्त बौद्धिक चर्चा करायची नसते. वर्गात आपण शालेय शिकण्यामध्ये शालेय शिक्षणामध्ये वर्गातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बौद्धिक स्तरावरच्या फक्त राहतात. खऱ्या आयुष्यामध्ये असं घडतं की मदत मिळत नाही का हो, तर मदत मिळते. खऱ्या आयुष्यामध्ये आपण अडचणीला सामोरं गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणावरनं मदत घ्यायला परवानगी असते. समजा आपण दुकानात गेलो आणि एखादं औषध त्यांनी सांगितलं मेडिकल स्टोर्स मध्ये की बाबा नाहीये माझ्याकडे औषध उपलब्ध, तर आपण काय करतो, लगेच गुगल सर्च मारतो आणि सेम कंटेंट असलेलं दुसरं काही नाव आहे का ते बघतो. किंवा तो महागडं औषध देत असेल, ब्रँडेड देत असेल, तर आपण लगेच जेनेरिक कुठलं आहे ते शोधून काढतो आणि त्याला म्हणतो. आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल तर आपण मित्राची मदत घेतो, विचारतो, अरे तू अमुक अमुक गोष्ट कुठनं खरेदी केलीस, कितीला केलीस, चांगली आहे का, तू एखादी कार खरेदी केली असशील तर तुझा अनुभव कसा आहे, मदत घेतो. आपल्याला चटकन हिशोब करता येत नसतील तर उपकरण वापरतो, कॅल्क्युलेटर वापरतो, तिथे काय कोणी अडवत नाही आपल्याला. पण शालेय शिक्षणात काय करतं, एकटे दुकटेच काम करायचं, मदत न घेता काम करायचं आणि एकाकी अशी सगळी गोष्टी असतात आणि सगळ्या मेमरी बेस्ड असतात. खऱ्या आयुष्यामध्ये जर का निर्णय चुकला तर त्याचा लगेच परिणाम भोगावा लागतो. सो रिस्क टेकिंग ॲबिलिटी लागते. आणि शालेय शिक्षणात मात्र काय होणार, जास्तीत जास्त आजच्या होमवर्क मध्ये 20 पैकी 10 च्या ऐवजी 5 गुण मिळतील किंवा 20 पैकी 18 च्या ऐवजी 17 गुण मिळतील. आणि त्यामुळे काय तसं फार चिंता नसते. हा, अनलेस ते खूप घेतलं असेल मनावरती तरच ते खूप मोठी समस्या वाटते.
पण तसं काही विशेष परिणाम लगेच माझ्या आयुष्यावरती होणार असतो असं नसतं. आणि त्यामुळे हा एवढी फरक आहे शालेय शिक्षणामध्ये आणि आयुष्यातल्या खऱ्या परिस्थितीला. आणि त्यामुळे आपली शाळेतली मुलं जी आहेत ती काहीतरी अशा प्रकारची बनतायत की जी निरुपयोगी आहेत समाजात जगण्यासाठी, काम करण्यासाठी. आणि म्हणून शिक्षण पद्धतीच मुळातनं बदलण्याची गरज आहे असं सर्वच शिक्षण तज्ञांना हे वाटतं आहे. आणि म्हणून या शिक्षण तज्ञांनी थोडा वेगळा विचार केलेला आहे. पुष्कळ वेळेला ड्राफ्ट वाचले की आपल्याला आधीच्या सारखेच वाटू शकतात, पण आपल्याला रीडिंग बिटवीन द लाईन करता यायला लागतं. एकूण थीम काय म्हटलेली आहे हे आपल्याला नीट लक्षात यायला लागतं. म्हणून थोडीशी ही प्रस्तावना मी केली. आता याच्या प्रकाशात बघूया की शिक्षण पद्धती काय बदलायला पाहिजे आणि म्हणून या धोरणामध्ये काय काय आणलेलं आहे. तुम्ही जर का ड्राफ्ट वाचायला घेतलात तर पहिलंच वाक्य आहे, एज्युकेशन इज फंडामेंटल फॉर अचिव्हिंग फुल पोटेन्शियल, डेव्हलपिंग अन इक्विटेबल अँड जस्ट सोसायटी अँड प्रमोटिंग नॅशनल डेव्हलपमेंट. आता यातला जो मधला भाग आहे, डेव्हलपिंग अँड इक्विटेबल अँड जस्ट, न्याय, सगळ्यांना समान असलेली, सारखी संधी असलेली आपल्याला समाज तयार करायचा आहे असं जे म्हटलेलं आहे हे पुष्कळ अंशाने खरं आहे, गरज आहे. आधीच्याही ड्राफ्ट्स मध्ये हे म्हटलेलं होतं आणि याच्या पुढेही ते म्हणावं लागणारच आहे. जोपर्यंत भारत देशातला शेवटच्या नागरिकापर्यंत शिक्षण पोचत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांना जीव ओतून काम करावंच लागणार आहे. पण ह्याच्यात हे जे पहिलं आणि दुसरं भाग जो म्हटलेला आहे तोही मला खूप महत्वाचा वाटतो. एज्युकेशन इज फंडामेंटल फॉर अचिव्हिंग फुल पोटेन्शियल. काय आहे की बुद्धिमान मुलगा जरी असला तरी त्याची बुद्धिमत्ता कामी यायला लागते ना, त्याला धार लावावी लागते. तो जन्मतः बुद्धिमान मुलांच्या पालकांना जन्माला आला म्हणून काही तो बुद्धिमान होत नाही. त्याच्यात असलेल्या क्षमतांचा विकास व्हावा लागतो, त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं, त्यालाही शिक्षण घ्यायला लागतं, तरच ते उपयोगी असं शिक्षण व्यक्ती होते, व्यक्ती उपयोगी होते, करू शकणारी, अचिव्हमेंट मिळवू शकणारी अशी व्यक्ती होते. आताच्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये दुर्दैवानं असं होतंय की सगळ्यांना सगळं सारखंच दिल्यामुळे ज्याला नकोय त्यालाही त्याचा ताण येतोय आणि ज्याला कमी पडतंय त्याला ते पुरेसं न वाटल्यामुळे तो पूर्ण क्षमता विकसित करू शकणार नाही. म्हणजे आत्ताच्या शिक्षण पद्धतीत काय झालंय माहितीये की भूक असो वा नसो तुम्हाला एकच भाकरी मिळणार. आणि म्हणून मग ज्याची भूक ही काय म्हणता येईल की एका भाकरीची आहे, अर्ध्या भाकरीची आहे, त्याला सुद्धा खूप एक अख्खी भाकरी खायला लागतीये. आणि ज्याच्या अर्ध्या भाकरी आहे त्याला सुद्धा एक भाकरी बळजबरीनं खायला लागते. आणि ज्याची 2 भाकरीची भूक आहे त्याला सुद्धा एकच मिळतीये. शिक्षण असं नसतं. शिक्षणाला प्रत्येकाच्या क्षमतांनुसार मिळायला हवं. ह्याच्याकडे काही प्रमाणात तरी लक्ष, अजूनही पूर्ण मी म्हणणार नाही, पण काही प्रमाणात तरी लक्ष याच्यामध्ये दिलेलं आहे. आता तिसरा भाग जो आहे तो प्रमोटिंग नॅशनल डेव्हलपमेंट, यासाठी काही गोष्टी सुचवलेल्या आहेत, स्किल ट्रेनिंग वगैरे. पण तरी सुद्धा सोशल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये याच्यात खूप कमी विचार केला गेला आहे असं माझं स्वतःचं मत आहे. थोडस पुढे जाऊया. आणि त्यामुळे या ड्राफ्टमध्ये उद्दिष्टांची थोडी पुनर्रचना केली आहे, रिऑर्गनायझेशन केलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत. आणि यात व्यावहारिक कौशल्यांबरोबरच व्यक्तिमत्व विकसनाकडे लक्ष हे दिलेलं आहे. ते मगाशी मी जे काय सगळं मांडणी करवलं त्या कारणासाठी. आणि म्हणून कला विषय किंवा क्रीडा विषय यांचा अंतर्भाव याच्यामध्ये केलेला आहे. खरं तर सीबीएसईने
आत्ताच याचा अंतर्भाव केलाय. आठवड्यातनं 3 तासिका या कलेसाठी कंपल्सरी आहेत, आर्ट्ससाठी कंपल्सरी आहेत आणि 5 तासिका आठवड्याला खेळासाठी कंपल्सरी केलेल्याच आहेत. हे थोडीशी भर घातली म्हणजे ह्याला, म्हणजे ह्या तासिका घातल्या म्हणजे व्यक्तिमत्व विकसनाकडे सगळं गेलं असं नाही, पण सुरुवात झाली आहे असं नक्की आपण म्हणू शकतो. व्यवसाय शिक्षण आहेच, त्याच्यात त्यांनी व्यावसायिक कौशल्यामध्ये 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा थोडंसं व्होकेशनल ट्रेनिंग द्यायला पाहिजे वगैरे असं सगळं म्हटलेलं आहे. मग त्यात कार्पेंटरी असेल किंवा इलेक्ट्रिक कनेक्शन्स करणं असेल, वायरिंग करणं असेल, पॉटरी असेल, अशी व्यावहारिक कौशल्य पण शिकवावीत मुलांना आणि व्यक्तिमत्व विकसनाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसनाकडे लक्ष दिलं पाहिजे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. याच्यात आणखीन एक गोष्ट अशी म्हटलेली आहे की वी वॉन्ट टू शिफ्ट फ्रॉम कंटेंट बेस्ड टीचिंग लर्निंग प्रोसेस टू स्किल बेस्ड टीचिंग लर्निंग प्रोसेस. फक्त माहितीच्या देवाणघेवाणाकडनं कौशल्याधारित शिक्षणाकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. असं का? तर आपल्याकडे आता माहिती आहे, भरपूर माहिती आहे. पूर्वीच्या काळी ठीक होतं की ज्या वेळेला पुस्तकं नव्हती, पुस्तकं होती पण छापखाना चांगला नव्हता, पुस्तकं पोचत नव्हती, महाग खूप होती, इतकी महाग होती की कोणालाच ती परवडत नसे. त्यावेळेला वर्गामध्ये, शाळेमध्ये माहिती दिली जाते, शिक्षक माहिती देतोय मुलाला आणि मुलगा माहिती घेतोय, हे त्यावेळेला ठीक होतं. अगदी जुन्या काळात गेलं तर वेद पुराण वगैरे जेव्हा आपल्याकडे शिकवली जायची त्यावेळेला ते ठीक होतं, कारण त्याला पुस्तकच नव्हती. लेखन सुद्धा नंतर विकसित झालं आणि त्यामुळे वेद जे आहे ते एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे पाठ करूनच जाणार होते. त्यावेळेला ती गोष्ट सगळी ठीक होती आणि त्यामुळे पाठांतर त्यावेळेला खूप महत्वाची अशी गोष्ट होती. पण सध्या जर का माहिती आपण ऑन माउस क्लिक जर का उपलब्ध असेल तर मग शिक्षणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून आता बघायला पाहिजे. आणि म्हणून प्रश्न सोडवणारे, समस्या परिहार करू शकणारी मुलं जर का आपल्याला घडवायची असतील तर त्यांची थिंकिंग स्किल्स वाढवली पाहिजेत, त्यांचे डिसिजन मेकिंग स्किल्स वाढवली पाहिजेत, त्यांची क्रिएटिव्हिटी वाढवली पाहिजे आणि या सगळ्या माहितीचा बोजा व्हायला नको असेल तर शिकायचं कसं ते शिकवायला पाहिजे. त्यामुळे सेल्फ स्टडी स्किल्स या मुलांना शिकवा, रीडिंग स्पीड वाढवा, नोट्स मेकिंग स्किल शिकवा, हाऊ टू कलेक्ट द रिसोर्सेस अँड सॉर्ट देम अँड स्टोर देम ॲज वेल. अशा काहीतरी गोष्टी आता शिकवल्या पाहिजेत. त्यामुळे शिकायचं कसं ह्या गोष्टी आपल्याला मुलांना शिकवल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं एक 20 वेळा तरी या ड्राफ्ट मध्ये आलेलं आहे की वी वॉन्ट टू शिफ्ट फ्रॉम रोट लर्निंग टू थिंकिंग स्किल्स. आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा अंतर्भाव, या शिक्षण पद्धतीचा अंतर्भाव पुढच्या 5-10 वर्षामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळेल. तिसरी एक गोष्ट मला अशी दिसतीये की भाषेवरचा भर थोडासा वाढवलाय आणि महत्वाची असते भाषा. मी असे अनेक विद्यार्थी बघतो, माझ्या शाळेत सुद्धा आहेत दुर्दैवानं, की ज्यांना खूप चांगल्या चांगल्या कल्पना सुचतात, त्यांची बुद्धी चांगली धारदार असते, पण त्यांना काय म्हणायचं आहे हे त्यांना सांगता येत नाही, कारण भाषा त्यांना साथ देत नाही, शब्द मर्यादा येते मांडणीवरती. आणि मग ही मुलं प्रेशर कुकर सारखी बनतात. त्यांच्या डोक्यामध्ये खूप काही शिजलेलं असतं पण मांडता येत नाही आणि याचा परिणाम साधा सोपा नसतो बरं का. ही मुलं गटातून बाजूला पडतात, त्याला वर्गात घेतलं जात नाही, कारण त्यांना म्हणजे ते ऍडजस्टमेंटचे खूप प्रॉब्लेम येतात. आणि म्हणून भाषा विकसन पहिली 5 वर्ष मातृभाषा विकसन हे चांगलं होऊ दे त्याच्यावरती भर देऊया आणि त्याच्यानंतरची 2-3 वर्ष ही अनेक भाषा त्यांना शिकूया, अजून 2 भाषा तरी शिकूया. बहुभाषा लहान मुलं
नंतरच्या काळामध्ये, मधल्या काळामध्ये खूप चांगल्या भाषा शिकू शकतात, त्यांची स्मरणशक्ती तेव्हा चांगली असते, म्हणून बहुभाषा शिकूया असं या धोरणात म्हटलंय. चौथं एक महत्वाचं भर याच्यात दिलाय ते म्हणजे आपली भारतीय संस्कृती विसरायला नको. आपल्या संस्कृतीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या टिकवूया, वाईट आहेत त्या टाकून देऊया. आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीबद्दलचा अभिमान निर्माण व्हावा यासाठी कुठेतरी 2 वर्ष, कुठली ते सांगितलेलं नाहीये फार, पण कुठली तरी 2 वर्ष एखादी अभिजात भाषा विद्यार्थ्यांनी शिकावी. जशी संस्कृत आहे, मराठी आहे, पाली आहे, तमिळ, तेलुगू अशा पण आहेत. अभिजात भाषा शिकाव्यात असं म्हटलंय. आणि संस्कृत कधीतरी शिकावं, कारण संस्कृत भाषेमध्ये खूप मोठं साहित्य आपल्या देशाचं आहे. त्यामुळे ज्यांना वाटतंय की खूप खोलात जाऊन शिकावं त्यांनी खोलात जाऊन शिकावं, पण ज्यांना वरवरचं तरी निदान तोंड ओळख तरी हवी आहे अशाने सोपं साधं संस्कृत तरी शिकावं असा आग्रह याच्यामध्ये धरलेला आहे. 5वा मुद्दा म्हणजे मातृभाषेत शिक्षण असायला पाहिजे असं यांनी म्हटलंय. आणि 5वी पर्यंत शक्यतो मातृभाषेत शिक्षण द्यावं तशी रचना ही करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता हे जर का उद्दिष्ट साध्य करायची झाली तर काहीतरी मेथडॉलॉजी बदलायला लागेल. आता आपण जसं वर्गात शिकवतो की काय बाबा धडा वाचून घ्या, मग त्याचे शब्दार्थ सांगा आणि मग धड्याखालचे प्रश्नोत्तर सोडवा. ही जी काय शिक्षणाची पद्धत आहे ही रोट लर्निंग कडे जाणारी, मेमरी वेस्ट अशी बहुतांश शाळांमध्ये चालू आहे. मी असं नाही म्हणणार की सगळ्या शाळेत चालू आहे. आता अनेक शाळांमध्ये खूप चांगले बदल झालेले मी बघतोय. त्यामुळे सगळ्या शाळेत असं चालू आहे असं नाही म्हणणार, पण भारत देशाचा सगळ्याचा विचार केला तर बहुतांश शाळांमध्ये सध्या फक्त माहिती देण्याचं काम चालू आहे आणि पाठांतरावरती आधारित सगळी शिक्षण पद्धती चालू आहे. मुलांना जर का विचाराला प्रवृत्त करणारं, निर्णय घेणारं असं जर का आपल्याला बनवायचं असेल तर शिक्षणाची पद्धत पण बदलायला हवी. आणि त्यामुळे व्याख्यान पद्धती करणं, कोलॅबरेटिव्ह लर्निंग, गटात शिकणे, गटचर्चा करत करत शिकणे, अनुभव घेत शिकणे, हाताने काम करत करत शिकणे अशा पद्धती वापरायला हव्यात. आणि मी पुन्हा आता खूप खोलात जात नाही, कारण अनेक शिक्षकांची या विषयावरची ट्रेनिंग झालेली असणार. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच जो आहे की मूल शिकतं आणि आम्ही शिकायला मदत करतो. आता मी हे जे वाक्य सहज बोलतोय ना, एवढं सगळं सहज समजलेलं नसतं हो, आणि त्यामुळे गडबड होते. पण ही फॅक्ट आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी पियाजे वाचावं किंवा आणखीन याच्यावरती आधारित वेगळी पुस्तकं जी आहेत ती नक्की वाचावीत. मूल शिकत असतं आणि त्याला आपण मदत करतो. आपण त्याच्यासाठी फक्त वातावरण निर्माण करतो. ते कधी करणार आपण? त्या भूमिकेत कधी जाणार? लर्निंग मॅनेजर म्हणून आपण कधी काम करणार? विद्यार्थी केंद्रित राहणार आणि शिक्षक फक्त मदत करणार या भूमिकेत कधी जाणार? तर त्यासाठीचे खूप चांगली ट्रेनिंग्स आपल्याला करावी लागतील असं मला दिसतंय. विद्यार्थी केंद्रित शिक्षण होणार आहे. मुलांना जे आवडतंय ते निवडण्याची सोय याच्यामध्ये ही असणार आहे. आणि त्यामुळे खूप वेगळ्या लेवल्सना चॉईसेस ठेवलेले आहेत. माझ्याकडे 4-5 ऑप्शन आहेत, त्यातला एखादा निवडायचा आहे. प्रत्येक इयत्तेमध्ये 4-5 ऑप्शन आहेत, त्यातला एखादा निवडायचा आहे असं आपल्याला बघायला मिळेल. आणि एक चांगला प्रयोग तुम्हाला सगळ्यांनी ऐकला असेल कदाचित, ऋषी व्हॅली म्हणून एक शाळा आहे कर्नाटकात, बेंगलोरच्या जवळ मदनपल्ले नावाचं गाव आहे. तिथे सगळ्यांनी अवश्य बघावी. छान वेगळा प्रयोग आहे शिक्षणातला. आता त्याच्या शेजारी त्यांचीच एक ग्रामीण भागातल्या मुलांसाठीची शाळा आहे. इतक्या साधारणतः ऋषी व्हॅली श्रीमंत मुलांची शाळा म्हटली जाते. आणि मग असं जर का होत असेल तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या गरीब मुलांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे अशा हेतूनं एक रुरल सेंटर त्यांनी सुरू केलं. आणि त्या रुरल सेंटरमध्ये ग्रामीण भागातली ती मुलं यायला लागली. पण मुलं यायला लागली, पण चांगले शिक्षक कुठे मिळेला? तिथे चांगले शिक्षक मिळेनात. म्हणून त्यांनी असा विचार केला की मुलांनाच शिकवायला सांगितलं तर काय होईल?
आणि म्हणून ज्याला थोडंसं पुढचं काहीतरी येतंय त्याला त्यांनी खालच्या इयत्तेतल्या खालच्या स्तराच्या मुलाला शिकवायला सांगितलं. आणि गंमत अशी की ट्रेंड शिक्षकापेक्षा सुद्धा मुलांनी मुलाला शिकवणं हे अधिक यशस्वी ठरायला लागलं. आणि शिक्षणाची ही पद्धत, ज्याला मल्टीग्रेड मल्टी लेवल असं म्हणतात, पियर टू पियर टीचिंग, हे खूप उपयोगी पडायला लागल्यानंतर त्याचं संशोधनात्मक प्रयोगात रूपांतर करण्यात आलं आणि खूप यशस्वी झालं. मग तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात ते वापरण्यात आलं. मद्रास मधल्या कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये हे सगळे प्रयोग करण्यात आले आणि चांगलं यश मिळालं या सगळ्याला. अनेक शाळांमध्ये तुम्हाला आता हे प्रयोग झालेले बघायला मिळतील. आणि असं का घडतं तर आपला मित्र जो असतो ना की दोनच पायऱ्या शिक्षणात पुढे असतो आणि त्यामुळे आपली दुःख काय आहेत, आपल्याला काय न समजण्याची शक्यता हे त्याला लवकर कळतं. अशा पद्धती वापरल्या पाहिजेत असं या धोरणामध्ये म्हटलेलं आहे. मगाशी मी जे सांगितलं की कठोर कप्पे नाहीत, नो हार्ड सेपरेशन्स विल बी देअर. आणि म्हणून मग काय काय इंटिग्रेटेड असेल, सो हे दिस इज करिक्युलर अँड दिस इज को करिक्युलर अशी परिभाषाच असणार नाही. प्रबोधिनीत आम्ही हे नेहमी म्हणतो, प्रबोधिनीच्या शाळेमध्ये देर इज नथिंग विच इज कॉल्ड एज को करिक्युलर ऍक्टिव्हिटी. एव्हरीथिंग इज करिक्युलर. कारण शिक्षण व्यक्तिमत्व विकसनासाठी आहे आणि व्यक्तिमत्व विकसनासाठी शिक्षण असेल तर प्रत्येक उपक्रम त्याच्यासाठीच आहे. सो हाऊ कॅन वी सेपरेट मॅथमॅटिक्स फ्रॉम से आर्ट्स क्लास? आपण नाही असं सेपरेट करू शकतो. सो करिक्युलर को करिक्युलर असं वेगळं असणार नाही. ह्युमॅनिटीज आणि सायन्स यांच्यामधली जी काय स्पर्धा आहे तशी असणार नाही. हे चांगलं हे वाईट असं काही असणार नाही. वोकेशनल म्हणजे थोडस खालच्या दर्जाचं आणि अकॅडमिक्स म्हणजे कसलं भारी असं असणार नाही असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणखी एक गमतीशीर गोष्ट याच्यामध्ये म्हटली आहे जी खरं तर प्रबोधिनीमध्ये पहिल्या दिवसापासून चालू आहे. प्रबोधिनीची शाळा ही सीबीएसई ला ऍफिलेटेड महाराष्ट्रातली पहिली शाळा इंग्लिश मिडियमची शाळा आहे. पण इथलं वातावरण हे तुम्ही शाळेत आलात तर मराठी दिसेल, पण वर्गातलं शिक्षण शिकण्यासाठी म्हणून किंवा उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी म्हणून इंग्लिश मिडियमचं आहे. मॅथ्स आणि इंग्लिश, मॅथ्स इंग्लिश सायन्सेस हे सगळं किंवा सोशल सगळेच विषय इंग्रजीतनं लिहितात मुलं. बोर्डाचे पेपर इंग्लिश मधनं लिहितात. पण शिकताना जर का मुलांना अडचण वाटली, समजत नाहीये असं जर का वाटलं तर शिक्षक लगेचच मातृभाषेकडे वळतात. म्हणजे असं म्हटलेलं नाही की तुम्ही जर का इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, एक जरी मराठीचा शब्द आला तर 10 रुपये दंड होईल, असे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केलं जातं. शिक्षण होणं महत्वाचं आहे. भाषा हे माध्यम आहे आणि त्यामुळे तुम्हाला कन्सेप्टच कळल्या नाहीत तर ती भाषा घेऊन करायची काय? मी खूप छान इंग्रजी बोलतोय तर मला दुभाषा व्हायचं असेल तर ठीक आहे, किंवा मला नरेशन करायचं असेल तर ठीक आहे, पण मला सायंटिस्ट बनायचं असेल तर मला फक्त चांगलं इंग्रजी येऊन चालणार नाही. मला सायन्स कळायला लागेल ना, मूळतः सायन्स कळायला लागेल. आणि त्यामुळे त्या दोन्ही भाषांमधनं शिकायला परवानगी द्यावी असं याच्यात म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर पुस्तकं सुद्धा बायलिंग्वल अशी असतील. हा सगळा प्रयोग मी आमच्या शाळेत करून बघितलाय आणि तुम्हाला खरोखर सांगतो की ज्या काळात मराठी माध्यमातनं मुलं जास्त यायची, निवडली जायची शाळेमध्ये, त्यावेळेला 10वीच्या बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये मराठी माध्यमातलीच मुलं यायची. अलीकडच्या काळात काय झालंय, सगळ्याच जो तो उठतो तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातोय. त्यामुळे अलीकडच्या काळात मराठी माध्यमातनं येणारीच मुलं कमी झाली आणि त्यामुळे मला आता ही स्टॅटिस्टिक्स सांगता येणार नाही, पण ज्या काळामध्ये मराठी माध्यमातनं शाळेत मुलं येत होती त्यावेळेला बोर्डामध्ये मराठी माध्यमाची मुलं यायची, त्यांना गुण जास्त मिळायचे. याचं साधं सरळ कारण असं होतं की त्यांना मराठीतून जास्त चांगलं कळलेलं असायचं प्राथमिक शिक्षण. मग माध्यमिक शिक्षण आणि बोर्डाचा पेपर तर इंग्रजीतनं लिहायचं. ते म्हटलंय याच्यात. बहुपुस्तकी आपल्याकडे जसं आता बालभारतीने छापलेलं एकच पुस्तक असं न करता सीबीएसई बोर्डासारखं
एका विषयासाठी अनेक पुस्तकं असतात. एनसीईआरटीने काढलेलं एक असतं, पण अनेक प्रकाशनांची अनेक प्रकारची पुस्तकं असतात आणि चांगली चांगली असतात. वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन हे दिलेलं असतं. त्यामुळे बहुपुस्तकी एकाच विषयाचं इयत्ता 7वी मॅथ्सचं पुस्तक 3, 4, 5 प्रकारचं असेल. मग मुलांनी आणि शिक्षकांनी ठरवावं की कुठल्या पुस्तकातनं शिकवायचं किंवा शिकायचं, असा विचार याच्यामध्ये केलाय. बुद्धिमान मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे असं पहिल्यांदाच या ड्राफ्टमध्ये आलंय. प्रबोधिनी याच्यासाठी विशेष प्रयत्न केला. मी स्वतः कस्तुरी रंगनांना जाऊन भेटलो आणि म्हटलं की नाही, आपलं काहीतरी चुकेल, काहीतरी गडबड होईल जर का याच्याकडे लक्ष दिलं नाही तर. आणि याच्यावरती मी आत्ता फार चर्चा करत नाही. जर का प्रश्नात विचारावं असं वाटलं तर मी त्याला उत्तर नक्की देईन. पण या सर्वांना समान या तत्वातनं अमेरिकेच्या शिक्षण पद्धतीची बोंब झाली आहे. जर का मी काय बोलतोय ह्याच्याविषयी तपशिलातनं मला वाचायचं असेल तर अमेरिकेचा एक अहवाल आहे, सर्च मारला तर तुम्हाला सापडेल गुगलवरती, की त्याचं टायटलच असं आहे, हाऊ अमेरिकाज एज्युकेशन सिस्टीम होल्ड बॅक ब्राईट चिल्ड्रन. आणि टायटल आहे डिसीव्ड नेशन. टायटल काय आहे? डिसीव्ड नेशन. गडबड झाली आहे. आपण आता खूप जे धोरणं कडक सगळ्यांना सारखी असं वापरतोय ना, त्याच्यातनं गडबड झाली आणि अमेरिकेतले बुद्धिमान विद्यार्थी बुद्धिमान म्हणून पुढे आलेच नाहीत. दे कॅमोफ्लेज देमसेल्फ. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गिफ्टेड. दे कॅमोफ्लेज देमसेल्फ. अनलेस यू स्ट्रेच देअर ॲबिलिटीज दे आर नॉट डेव्हलप्ड. म्हणून ते बुद्धिमान मुलांकडे थोडं वेगळं तरी लक्ष द्या, एवढी आता मान्यता ही मिळाली आपल्याला. आणि मग 8वा मुद्दा जो आहे त्याच्यात, की कोणीतरी सांगतंय म्हणून सायन्सकडे जायचं, कोणीतरी सांगतंय म्हणून आर्ट्सकडे जायचं, असं न करता अनुभव घेऊ देत. आणि अनुभव घेत घेत आपण आपल्याला कुठल्या बाजूला जायचं आहे हे विद्यार्थ्यांना निवडू देत. म्हणून 8वी ते 12वी मध्ये खूप वेगळ्या प्रकारचे विषय अनुभवायला, एक्सप्लोरेशन साठी हे विद्यार्थ्यांना आता मिळणार आहेत. आणि मग 8वी ते 12वी मध्ये वेगवेगळ्या विषयांचे अनुभव घेतल्यानंतर 12वी नंतर जे FY ला डिग्रीसाठी जेव्हा जातील त्यावेळेला त्यांना वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स घेता येणार आहेत. माझा एक विद्यार्थी आहे, त्याचं नाव डॉक्टर आनंद देवपूरकर. तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल, कारण माझ्या शाळेचा एक सर्वात बुद्धिमान विद्यार्थ्यांपैकी एक. त्यांनी एकमेव विद्यार्थी असा आहे की त्यांनी भारताला 3 वेळा मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड मध्ये रिप्रेझेंट केलं. 2दा त्यांनी भारतातनं केलं, एकदा अमेरिकेतनं केलं. आणि त्यांनी काय घेतलं असेल त्याच्या BS या डिग्रीसाठी? गमतीशीर कॉम्बिनेशन आहे. त्यांनी मॅथमॅटिक्स तर घेतलंच, लॉजिक घेतलं, संस्कृत घेतलं आणि म्युझिक घेतलं. हे 4 विषय घेऊन तो अमेरिकेतल्या त्या विद्यापीठात त्यांनी BSc डिग्री घेतली. आता हे 4 कॉम्बिनेशन म्हटलं तर आपल्या देशात काय होईल? आपल्या देशात एक विषय सायन्स मधला आहे, एक विषय आर्ट्स मधला आहे आणि कदाचित एखादा विषय हा फिलॉसॉफी म्हणजे काहीतरी वेगळाच ह्युमॅनिटीज मधला वगैरे. असं कॉम्बिनेशन घेणारा तो विद्यार्थी होता. असे विद्यार्थी तिथे अमेरिकेत असतात. पण गंमत म्हणजे या सगळ्याचा कम्प्युटेशन साठी त्याला उपयोग झाला. त्यामुळे प्रश्न सोडवायचे असते ते इंटिग्रेटेड असतात. मगाशी म्हटलं तसं त्यांनी तसं कॉम्बिनेशन घेतलं. भारतामध्ये आता याच्या पुढे असं कॉम्बिनेशन घेणं शक्य होणार आहे. आणि स्ट्रीम्स नावाची जी काही गोष्ट आहे की आता हा सायन्स स्ट्रीम कडे, हा आर्ट्स कडे, हा कॉमर्स कडे, त्यामुळे कोणीतरी कोणाकडे तरी खालून वरती बघायचं, असे सगळे प्रश्न जे आहेत ते सोडवले जातील. स्ट्रक्चर बदलायचं म्हणतायत. पहिली 5 वर्ष म्हणजे वय वर्ष 3 ते वय वर्ष 8 याला फाउंडेशनल म्हटलंय. इयत्तांच्या दृष्टीने म्हणजे काय, प्ले ग्रुप, ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट अँड सेकंड, खेळगट वगैरे असं जे काय आपण म्हणतो ते
ती 3 वर्ष शाळेपूर्वीची आणि 2 वर्ष शाळेची असं म्हणून 5 वर्षाचा एक फाउंडेशनल स्टेज म्हटलंय. त्याला एक वेगळ्या प्रकारचे शिक्षक असतील. प्रिपेरेटरी स्टेज म्हटलंय 3री ते 5वीला, आणि तिथे काही वेगळी उद्दिष्ट, भाषा विकसन हे त्याचं मुख्य उद्दिष्ट ठेवलंय, म्हणजे बाकीचं करायचं नाही असं नाही. मिडल स्टेज म्हटलंय 6वी ते 8वी, आणि हायस्कूल स्टेज म्हटलीये 9वी ते 12वी. आता मुख्य बदल काय झाला तर खालून पहिले 3 वर्ष ही शाळेच्या अधिपत्याखाली आणली, कायद्याखाली आणली, आणि त्याला ट्रेन्ड शिक्षक, प्रशिक्षित शिक्षक मिळतील आणि अनुदानित शाळांना अनुदान सुद्धा मिळेल असा विचार हा फाउंडेशनल स्टेज मध्ये खालती आणलेला आहे. आणि वरती 11वी 12वी आपण ज्याला ज्युनियर कॉलेज म्हणायचो ते सगळं आता शाळेला जोडून टाकलं जाणार आहे. आणि त्यामुळे फक्त खालून 3 वर्ष आणि वरून 2 वर्ष एकत्र केली आहेत, एवढंच आताच्या स्ट्रक्चर मधला बदल आहे. मूल्यमापनात काय फरक केलाय? शिक्षण म्हटलं की उद्दिष्ट, मेथड्स आणि इव्हॅल्युएशन सिस्टीम हे येणारच ऑब्वियस. तर त्यांनी असं म्हटलं की देर शुड बी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, आकारिक मूल्यावर घडताना मदत करा, शिक्षणात घडताना मदत करा. आणि शेवटची नुसती परीक्षा घेऊन, बोर्डाची परीक्षा घेऊन तू कसा वाईट आहेस एवढं सांगू नका. तर मूल्यमापनाचं खरं उद्दिष्ट काय असतं? शिकताना तुमच्या काय चुका झालेल्या आहेत हे लक्षात आणून देणं आणि सुधारणा करायला मदत करणं, हे मूल्यमापनाचं खरं उद्दिष्ट आहे. ते आपण विसरलोय. आता सध्या मूल्यमापन कशासाठी, परीक्षा कशासाठी वापरल्या जातात? धमकी द्यायला. बघा त्या परीक्षेत कमी मार्क मिळाले तर तुला पुढच्या इयत्तेत घालण्यात येणार नाही, किंवा तुला वेडा ठरवलं जाईल, तुला नालायक ठरवलं जाईल. आणि असं घाबरवून आपण अभ्यास करायला लावतो. परीक्षांचा उपयोग सध्या घाबरवण्यासाठी होतो. तसं न करता परीक्षांचा उपयोग हा तो शिकत असताना मदत करण्यासाठी व्हायला पाहिजे. आता माझ्या परिचयात सांगितलं की मी फिनलँडला गेलो होतो. आपण नुसतंच कौतुक करतो फिनलँडचं की किती छान एज्युकेशन सिस्टीम आहे वगैरे, पण त्यांनी काय प्रॅक्टिसेस आहेत त्यांचे याच्यावरती कुठे विचार करतो? त्यांच्याकडे शाळेमध्ये शिक्षक हिरवं पेन घेऊन बसतो, लाल नाही. लाल पेनाचा अर्थ काय? चुका काढणे. हिरवं पेन याचा अर्थ काय? बरोबर काय ते सांगणे. मग शिक्षकांनी विद्यार्थ्याचा पहिल्यांदा आत्मविश्वास वाढवायला नको का? तुला हे येतंय बर का, हे जमतंय हेही सांगायला लागतं, तर त्याचा आत्मविश्वास वाढतो. आणि मग हे सांगून झालं की मग हळूच ह्या 2 गोष्टी तुला जमल्या नाही येत बरं का, याच्यासाठी तुला अजून जरा प्रॅक्टिस करायला पाहिजे, हेही सांगितलं पाहिजे. नुसतीच मार्कांची भाषा आपल्याकडे आहे. तुला किती मार्क मिळाले गणितात? 100 पैकी 80 मिळाले. अरे हो, पण म्हणजे कुठला भाग कळलाय, कुठला भाग कळला नाहीये, कुठल्या प्रकारच्या चुका वेगवेगळ्या झालेल्या आहेत, हे कुठे त्याला आपण सांगतो? नुसते आकडे. मग त्या ठिकाणी फिनलँडमध्ये मी असं बघितलं की क्वालिटेटिव्ह रिमार्क्स असतात. तुला हे जमत नाहीये, या विषयाचा अभ्यास तुला अजून जास्त केला पाहिजे. कारण मूल्यमापनच मुळातनं शिकण्याला मदत करण्यासाठी म्हणून वापरले जातात. तर असं इथे पण बघूया, असं या ड्राफ्ट मध्ये म्हटलंय. त्यामुळे एकदाच परीक्षा दिली 10वीची आणि आता तो नापास झाला म्हणजे तो नालायक झाला असा शिक्का मारून न टाकता, किंवा कमी मार्क मिळाले म्हणून आता तुला अमुक ठिकाणी जाता येणार नाही असं न करता पुनर्परीक्षा देण्याची सोय करा. निदान 2दा परीक्षा घेता यायला पाहिजे 10वीची, अशी सोय करा असं याच्यात म्हटलंय. आणि एवढंच नाही तर मल्टिपल एक्झाम्स घेतल्या असतील तर त्यातल्या बेस्ट ज्या आहेत त्या धरा. मग परीक्षांची भीती घालवण्याचा प्रयत्न केलाय. परीक्षा या माहितीवरती, पाठांतरावरती आधारित न घेता विचार कौशल्यांवरती आधारित घ्या असं याच्यामध्ये म्हटलंय. मी फार तपशिलात आता जात नाही. माझं बोलणं मी एका पुढच्या 4-5 मिनिटांमध्ये संपवतो. प्रश्नोत्तरात जर का कुठलं अधिक स्पष्टीकरण हवं असेल तर मी त्याच्याविषयी जास्त बोलतो. मध्यवर्ती परीक्षा असणार आहेत आणि 3री, 5वी, 8वी, 10वी, 12वी 5 वेळा बोर्डाच्या परीक्षा असाव्यात असं त्यांनी म्हटलंय. आता बोलतानाच लक्षात येईल की मी पहिल्यांदा जे काय उद्दिष्ट मांडलं आणि चौथं जे काय उद्दिष्ट आहे हे कॉन्ट्राडिक्टरी वाटतंय, विरोधाभास वाटतोय. तर असं नाहीये. तर 5व्या पॉइंटमध्ये ते आलंय की का बोर्डाच्या परीक्षा घ्यायच्या आहेत? विद्यार्थ्यांना त्यांची लायकी दाखवून देण्यासाठी नाही,
तर शालेय व्यवस्थेला त्यांची लायकी दाखवण्यासाठी हे परीक्षण होणार आहे. मुलांवरती त्याचं प्रेशर असणार नाही, शाळांवरती नक्की असणार आहे. पुढचा भाग पटकन घेतो. स्कूल कॉम्प्लेक्सेस असावेत, म्हणजे शाळा एक छोटी शाळा जर का असेल तर समजा 50 जणांची शाळा आहे, 100 जणांची शाळा आहे, तर त्यांना त्यांच्या शाळेमध्ये फारसं सोयी सुविधा देता येत नाहीत. 50, 60, 100 जणांच्या शाळेसाठी फिजिक्सची लॅब, केमिस्ट्रीची लॅब आहे, बायोलॉजीची लॅब आहे, असं नाही होऊ शकत. ग्रंथालयात एक 8-10 हजार पुस्तकं आहेत, असं नाही घडू शकत. कारण आपल्याकडे तो रेशो बघायची सवय आहे सगळीकडे. म्हणून आजूबाजूच्या 5-6 शाळा एकत्र येऊन स्कूल कॉम्प्लेक्स करूया आणि 5-6 शाळांना मिळून ग्रंथालय देऊया, लॅबोरेटरी देऊया. एवढंच नाही तर विशेष अध्यापक सुद्धा देऊया. म्हणजे समजा कलेचा शिक्षक किंवा खेळाचा शिक्षक परवडत नाही 50, 60, 100 जणांच्या शाळेला, मग 5-6 शाळांना मिळून एक खेळाचा शिक्षक देऊया. तो सोमवारी एका शाळेत जाईल, मंगळवारी दुसऱ्या शाळेत जाईल. सो रिसोर्स शेअरिंग विल बी देअर. गुणोत्तर प्युपिल टू टीचर रेशो 1:30 किंवा दुर्गम भागात 1:25 ठेवूया, असं त्यांनी म्हटलेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते किंवा समुपदेशक, सोशल वर्कर किंवा काउन्सिलरची नियुक्ती करूया, असं याच्यात म्हटलंय. का तर सोशल वर्कर्सनी मुलांना शाळेत आणावं, त्यासाठी समाजात फिरावं, समाजाशी संवाद साधावा आणि मुलांना शाळेत आणावं. आणती करणं हे सोशल वर्करचं काम असेल. आणि शाळेत आलेली अशी जी काही मुलं असतील ती वेगळ्या कारणाने टिकत नाहीत, त्यांची सामाजिक पार्श्वभूमी सगळी वेगळी असते, आर्थिक परिस्थिती नसते, अनेक प्रश्न असतात, आई वडिलांचे प्रश्न असतात, तर ती टिकती करणं हे काउन्सिलरचं काम असणार आहे आणि शिकती करणं हे शिक्षकाचं काम असणार आहे. तर असं या सगळ्यामध्ये म्हटलंय. आणि जसे स्पेशल इकॉनॉमिक झोन असतात तसे स्पेशल एज्युकेशन झोन्स असावेत, असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मगाशी म्हटलं तसं शाळा पूर्व शिक्षणाचा अंतर्भाव असावा, असं याच्यात म्हटलंय. ते नियंत्रणाखाली आणलंय. सोपी पण आवडलेली नियंत्रण व्यवस्था असावी. आता काय घडतं, शिक्षणाधिकारी शाळेत आला की सगळ्यांना भीती वाटते, कारण तो काहीतरी चुका काढून आपल्याला शिक्षा करेल अशी भीती वाटते. तर शिक्षणाधिकारी गाईड असला पाहिजे, दिशा देणारा असला पाहिजे, ना की तो सारखी भीती घालणारा. आणि म्हणून 4 वेगवेगळ्या समित्याच वेगळ्या असणार आहेत, त्याच्याविषयी मी आता जात नाही खोलात. पण नियंत्रण असणार आहे, पण 4 वेगवेगळ्या समित्या असणार आहे, एकच सर्व असणार नाही. शिक्षकांच्या बदल्या सरसकट केल्या जाणार नाहीत. सरप्लस झाले म्हणून इकडनं उचलला तिकडे टाकून दिला असं नाही केलं जाणार. तर त्या शाळेशी बांधिलकी असते, मुलांशी बांधिलकी असते. मुलं आणि शिक्षक यांचं छान बंध निर्माण होतो, तो असा सहज तोडायचा नाहीये. गुणवत्तेवरती बढत्या दिल्या जातील, असं याच्यामध्ये म्हटलंय. एखाद्या शिक्षकाला जर का असं वाटलं की मी माध्यमिक शाळेतनं प्राथमिक शाळेत शिकवावं, तर तशी संधी दिली जाईल. प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाला माध्यमिक शाळेत शिकवण्याची संधी दिली जाईल. स्तरांमध्ये बदल दिला जाईल आणि शिक्षकांचा व्यवस्थापनात, शाळा चालवण्यामध्ये सहभाग घेतला जाईल. या जोडीने मला जाता जाता असं सुचव वाटतं, सध्या जे स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये राजकारण्यांना घेतलंय ना, ते काढण्याची व्यवस्था सुद्धा करायला पाहिजे. थोडक्यात जेवणदायी आणि जीवनदायी शिक्षणाचा एकत्रित चांगला विचार केलाय. नियंत्रण आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी गरज असतात, त्याचा बॅलन्स्ड विचार केलाय. खर्च वाया जात नाही, तर शिक्षणात खर्च हा गुंतवणूक असते, असा विचार याच्यामध्ये केलाय. काल सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण कसं होईल याचा विचार याच्यामध्ये केलाय. फक्त काही प्रश्न मनामध्ये येतात की जेवणदायी शिक्षणाकडनं जीवनदायी शिक्षणाकडे बदल करण्यासाठी योग्य वेळ आहे का, ही विचार करायला लागेल. म्हणजे झालंय का, तशी परिस्थिती आली आहे का, असा विचार करायला लागेल. औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण, फॉर्मल आणि इनफॉर्मल नाही म्हणता येणार, पण
काय म्हणतात को करिक्युलर सुद्धा गोष्टी, करिक्युलर आणि को करिक्युलर दोन्ही झेपणारे का आत्ताच्या अध्यापकांना? त्यांना केवढं प्रशिक्षण लागेल त्याचा विचार करायला लागेल. स्वातंत्र्य दिलं पण घेता येतं का हो? स्वातंत्र्य दिलं तरी घेता लागतं, त्याच्यासाठी चांगलं प्रशिक्षणाची गरज असते. खर्च वाढवावा असं म्हटलंय, खरंच शक्य होणार का? जीडीपीच्या 4.43% to 6% वाढवावं असं म्हटलंय. अनेक वर्ष आपण हे स्वप्न बघतोय, पण होईल का खरंच? इंडिजिनस नॉलेज आणावं असं याच्यामध्ये म्हटलंय, भारतीयत्व आणावं असं म्हटलंय. चांगली गोष्ट आहे, पण म्हणजे नेमकं काय आणणार याच्यावरती खूप बारकाईने विचार करायला लागेल. आणि चांगले अध्यापक या व्यवस्थेत कसे आणणार हे माझ्या पुढचे हे सगळं धोरण वाचल्यानंतर सुद्धा प्रश्न हे राहिलेले आहेत. तर मी थोडक्यात शालेय शिक्षणाच्या संदर्भातली ही मांडणी ही केली. माझं बोलणं थांबवतो आणि मग आपल्याला काही प्रश्न असतील तर ते अवश्य विचारावेत. धन्यवाद सर. संजय शिंदे. येस मॅम. प्रश्न असले तर विचारा. येस चॅट बॉक्स मध्ये. येस सर, बरेचसे प्रश्न आलेले आहेत. पहिला प्रश्न एक आहे, प्रोफेसर महेंद्र माने सर आहेत. एकीकडे पूर्व प्राथमिक स्तरातून इंग्रजी शाळांचं प्रस्थ खूप वाढले आहे. शिक्षणाबरोबरच शुल्काच्या माध्यमातून ते इंग्रजी शिक्षण अर्थपूर्ण बनले आहे. जर नवीन शिक्षण धोरणात सरकार मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरणार आहे, तर इतर भाषेतील शाळांविषयी सरकार कोणती भूमिका घेणार आहे हे धोरण स्पष्ट नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी होणार? आता असं आहे की पहिल्यांदा या धोरणामध्ये असं म्हटलंय की सरकार मातृभाषेतनं असलेल्या शाळांना प्राधान्य देणार, म्हणजे त्यांना अनुदान देणार, त्यांना फॅसिलिटीज देणार, त्यांच्याकडे जास्त लक्ष देणार. याचा अर्थ असा की सरकार त्यांना प्राधान्य देणार. याचा अर्थ असा नाही की इंग्रजी शाळा बंद करणार. आणि त्यामुळे याच्यात काय घडलं पाहिजे असं मला वाटतं. आज मराठी माध्यमाच्या शाळेत का जात नाहीत किंवा सरकारी शाळांमध्ये का जात नाहीत, तर लोकांना भीती वाटते ना की त्याच्यात चांगल्या क्वालिटीचं शिक्षण दिलं जात नाहीये. केवळ भाषेचा प्रश्न नसतो. मराठी माध्यमातून उत्तम शिक्षण मिळालं तर ती मुलं आयुष्यात यशस्वी होताना दिसली तर मराठी माध्यमाच्या शाळेत सुद्धा मुलांना घालतील ना. असे चांगले चळवळ चालली आहे. म्हणजे हा बदल घडताना दिसतोय आपल्याला की अनेक इंग्रजी माध्यमातून मुलं मराठी माध्यमात जात आहेत. एक वेगळं थोडंसं उदाहरण देतो. इंग्लंडमध्ये कोणीही म्हणजे खूप कमी खाजगी रुग्णालयात जातात, तिथे सरकारी रुग्णालयातच जातात. अमेरिकेत सुद्धा सरकारी रुग्णालयामध्ये लोक जातात. असं का घडतं? तर त्यांची क्वालिटी चांगली आहे. इंग्लंडमध्ये सरकारी शाळांमध्ये मुलं जातात कारण का त्यांची क्वालिटी चांगली आहे. उगाच भरमसाठ पैसे देऊन खाजगी शाळेत घालायचं कशाला, जर का दोन्हीकडे चांगल्याच पद्धतीचं शिक्षण मिळत असेल तर. आणि म्हणून प्रश्न आहे तो माध्यमांच्या पेक्षा सुद्धा किंवा पैशांच्या पेक्षा सुद्धा किंवा सरकारी आणि खाजगी अशा तुलनेपेक्षा सुद्धा गुणवत्तेचं शिक्षण हा मूळ मुद्दा आहे. सरकारी मराठी माध्यमाच्या शाळांनी फुकटामध्ये उत्तम गुणवत्तेचं शिक्षण द्यावं, ते देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. ती जर का त्यांनी वाढवली तर खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे येईल का हो कोणी? पालकांना चांगलं शिक्षण हवंय, यशस्वी होणारे विद्यार्थी हवेत. ते त्यांनी करून दाखवले, मिळवून दाखवलं तर कोणीही खाजगी शाळांकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे फिरकणार नाही. पण ते चांगलं शिक्षण करण्यासाठी जे धडपडावं लागतं, जो पेट लागतो, तो कदाचित थोडा कमी पडतोय, म्हणून असं घडतंय. थँक्यू सर. पुढचा एक प्रश्न होता की आवडत्या विषयाची निवड करून शिक्षण घेतल्यास इतर न आवडणाऱ्या विषयाची जनरल नॉलेज म्हणून कशी ओळख होणार? साधारणतः शिक्षण म्हणून विचारात घेतलं तर सर्व विषयांचं म्हणजे किमान विषयांची
इयत्ता 10वी पर्यंत खरं तर ओळख व्हायला पाहिजे. म्हणजे 16व्या वर्षापर्यंत जनरलाइज एज्युकेशन घेतलं पाहिजे असं शिक्षण तज्ञ म्हणतात. म्हणजे किमान इंग्रजी यायला पाहिजे, किमान मराठी यायला पाहिजे, किमान भाषा यायला पाहिजे, किमान समाजशास्त्र असलं पाहिजे. किमान पातळीचं 16व्या वर्षापर्यंत जनरलाइज एज्युकेशन मिळायला पाहिजे. तशी सोय आत्ताच्या शिक्षण धोरणामध्ये आहे. त्याच्यानंतर स्पेशलायझेशन साठी जाताना अनेक विषयांची तोंड ओळख व्हावी म्हणूनही याच्यामध्ये रचना घेतलेली आहे. त्यामुळे मूलभूत जे जनरलाइज एज्युकेशन आहे ते बाजूला ठेवून स्पेशलाइज एज्युकेशन घ्यावं, आवडत्या विषयाचं फक्त शिक्षण घ्यावं असं याच्यात नाही म्हटलेलं. मूळ जे काही 5 विषय आहेत, खरं तर 6 विषय, 3 भाषा, मातृभाषा, इंग्रजी आणि मग आणखीन एक जी भाषा त्याला हवी आहे ती, असे 3 भाषेचे विषय, गणित, विज्ञान, सोशल सायन्सेस हे कुठेही बाजूला टाकलेले नाहीत. ते कोर ह्याच्यातनं काढलेले नाहीत. फक्त काय केलंय, फ्लेक्झिबिलिटी वाढवलेली आहे, जास्तीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 1-2 प्रश्न आहेत. जर शिप्रा ओव्हाळ विचारतायत, जर 5वी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण घ्यायचं असेल आणि पुढे शिक्षण हे दुसऱ्या भाषेतून शिकवणार असतील तर मुलांचं कन्फ्युजन होणार नाही का? आज मुलं पहिलीपासून इंग्रजी शिकून सुद्धा 10वी पर्यंत परफेक्ट होत नाहीत, इंग्रजीमध्ये स्पेसिफिकली. मग इतके बदल केल्यावर त्याचा परिणाम त्यांच्या बौद्धिक विकासावर होणार नाही का? आणि दुसरी गोष्ट की जर अशा वेळी स्ट्रीम्स मधून विद्यार्थी शिकत असतील तर मग जॉब मिळवताना त्यांची कुठली स्ट्रीम काउंट होणार, असे त्यांचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न जो आहे तो भाषेचा आहे की नाही. तर तुम्हाला हे माहिती आहे का की उत्तर प्रदेशमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस हिंदी माध्यमातून आहेत. त्याला पुरेशी गर्दी होते, त्याच्यातनं बाहेर पडणाऱ्या इंजिनियर्सना चांगले जॉब्स मिळतात आणि ते चांगलं काम करत आहेत. त्यामुळे इंग्रजी माध्यमातून शिकलो म्हणून जॉब मिळणार आहेत किंवा इंग्रजी माध्यमातून शिकतोय म्हणून त्या विषयाचं ज्ञान झालेलं आहे असं होत नाही. इंग्रजी विषय शिकला पाहिजे की नाही, हो इंग्रजी विषय शिकलाच पाहिजे, पण इंग्रजी हा माध्यम असलं पाहिजे का? तर सगळ्यांसाठी नाहीये ती गरज. ज्यांना परदेशात जाऊन पुढे काहीतरी करायचंय आणि ज्यांना इंग्रजीतनच सगळ्यांशी संवाद साधायचा आहे त्यांच्यासाठी ठीक आहे. पण ज्यांना भारतातच राहून काम करायचंय, आता आपल्या साधा विचार करा की किती टक्के लोक परदेशात जातात, किती टक्के लोक हे या प्रकारचे जॉब्स घेतात. तर आपण किती 0.01% पण नसेल हो. तेवढ्या मुलांसाठी आपण ग्रामीण भागातल्या आतल्या गावातल्या मुलाला वेठीला लावतोय, वेठीला धरतोय की म्हणजे त्याला ते सगळं आधी इंग्रजी सगळं शिकायचं आणि मग त्या कन्सेप्ट शिकायला जायचं. ते जमणं आणखीन अवघड होऊन बसतं. आणि त्यामुळे इंग्रजी भाषा अवश्य शिकावी, पण शिक्षणाचं माध्यम म्हणून इंग्रजी असलंच पाहिजे असा आग्रह धरू नये असं आत्ताच्या ह्याच्यात म्हटलेलं आहे. अर्थात ज्यांना इंग्रजी भाषेतनं शिकायचं त्यांना बंधन आणलेलं नाही. त्यांना करायचं असेल तर तसं करण्याची मुभा आहे. एक चांगलं आणखीन उदाहरण म्हणजे विकसित देशांकडे बघा, जपानकडे बघा, सगळं जॅपनीज मध्ये आहे. फ्रान्समध्ये सगळं फ्रेंच मध्ये आहे. जर्मनमध्ये सगळ्या गोष्टी जर्मन भाषेत आहेत. तरी ते देश विकसित देश आहेत. त्यामुळे आपल्या देशामध्ये जर का असं व्हायला पाहिजे तर आपल्या लोकांची राजकीय इच्छाशक्ती तशीच लागेल. तशी जर का राजकीय इच्छाशक्ती असेल तर हा बदल आपल्याला दिसेल. दुसरा एक काहीतरी प्रश्न होता तो माझ्या डोक्यातनं गेला. जर अशा वेळी स्ट्रीम्स मधून विद्यार्थी शिकत असतील, जॉब मिळताना त्यांची कुठली स्ट्रीम काउंट होणार, असा तो प्रश्न होता. तर अलीकडे ना म्हणजे जॉब मिळवताना त्याचं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं आहे ना, किमान मूलभूत गोष्टी आहेत ना एवढंच बघितलं जातं जॉब देताना, आणि त्याच्या वृत्तीकडे जास्त बघितलं जातं, सॉफ्ट स्किल्स कडे जास्त बघितलं जातं असं तुम्हाला लक्षात येईल. एक सर्च मारा, गुगल सर्च मारा की व्हॉट म्हणजे एम्प्लॉयर्स नीड,
जे नोकरी देणारे आहेत ते नोकरी देणाऱ्याच्या मध्ये काय बघतात, असं जर का तुम्ही सर्च मारलात तर ते कंटेंट नॉलेज हे कुठेतरी 13व्या-14व्या स्थानावरती आलेलं दिसेल तुम्हाला. त्याच्या आधी त्याची वृत्ती, त्याची शिकण्याची वृत्ती, त्याचं कॉम्प्युटरचं नॉलेज, त्याची कम्युनिकेशन स्किल, असं सगळे मुद्दे आल्यानंतर कंटेंट नॉलेज हे कुठेतरी खालती येतं. पण तरीही लागणार आहे की नाही? हो, लागणार आहे. अगदी बरोबर. त्याचं शिक्षण मुळातनं डिग्रीपर्यंत काय झालंय ते बघायला लागणार. पण जॉब करत असतानाच आपल्याला कुठल्याही जॉबसाठी स्पेसिफिक नॉलेज पुरत नाही, तर परमिटेशन कॉम्बिनेशन लागतं. आणि म्हणून मगाशी मी जे आनंदचं उदाहरण दिलं, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये लगेच जॉब मिळाला. तर त्याची ही जी सगळी फील्ड्स होती की नाही, म्युझिक, लॉजिक, संस्कृत आणि मॅथमॅटिक्स, या सगळ्या गोष्टी कम्प्युटेशनसाठी, कोडिंगसाठी अगदी जवळच्या होत्या. त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स आहेत की ज्याच्यात ही सगळी परमिटेशन कॉम्बिनेशन्स लागतात. त्यामुळे जॉब देणारे जे आहेत ते समोरच्या मुलामध्ये काय काय प्रकारची त्यांनी शिकलेलं आहे परमिटेशन कॉम्बिनेशन, ते बघून त्याला जॉब देतील. हे आपल्याला नवीन आहे. अमेरिकेमध्ये या प्रकारचे डिग्र्या घेऊन बाहेर पडणारी मुलं आहेतच की. There's one more question, sir. Sapna Kulkarni विचारतायत, if new education system is implemented from 21-22, if the child is in old system, let's say in 7th standard, whether he can be a part of the new system? याचं उत्तर आता लगेच देता येणार नाही. याचं कारण असं की आपल्याकडे खूप कॉम्प्लिकेटेड व्यवस्था आहे. हे धोरण लागू व्हायला किती वर्ष जातील हे आपल्याला माहिती नाहीये. आता हे संसदेत, म्हणजे आता मंत्रिमंडळाने मान्यता दिली, मग ते संसदेत जाणार, संसद त्याला मान्यता देणार. आता एवढी साधी गोष्ट आहे, बरी गोष्ट अशी आहे की बहुमत असल्यामुळे मान्यता लगेच मिळेल, राष्ट्रपतींची सही होणार, मग ते झालं की नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क होणार, हे 21 साली येईल. त्याच्यानंतर त्याचे रूल्स होतील आणि मग ते रूल्स आधी केंद्र स्वीकारेल, मग राज्यांकडे. आणि गंमत अशी आहे की शिक्षण हे कंकरंट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे सर्वसाधारण चित्र आपल्याला असं दिसेल की ज्या राज्यात केंद्र सरकारचं ज्या पक्षाचं राज्य आहे त्याच पक्षांची जिथे राज्य सरकार आहे तिथं हे लवकर स्वीकारलं जाईल, आणि जिथे नाहीये तिथे विरोधासाठी विरोध करायचा किंवा आपलं काहीतरी उगाचच घुसवायचंय म्हणून तो विरोध करून ते स्वीकारलं जाण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे तिथे लांबड लावणार, तिथे अजून 2-5 वर्ष जातील. महाराष्ट्रात ते दिसलंच, आम्ही हे असंच्या असं स्वीकारणार नाही असं सांगून टाकलेलं आहे. तामिळनाडूत किंवा कुठल्या तरी दक्षिणेतल्या राज्यातल्या शिक्षण मंत्र्यांनी हे कन्क्लुजन काढलं की सगळ्यांना हिंदी भाषिक करणार आहेत म्हणून आमचा विरोध आहे, तिथंही सुरू झालं. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींनी सांगूनच टाकलं की आमचा सहभाग याच्यामध्ये नव्हता म्हणून आम्ही काही स्वीकारणार नाहीये. सो अशा गोष्टी गमती घडणार आहेत. आताच्या मला नाही वाटत की लगेच हे धोरण लागू होऊ शकतं, इम्प्लिमेंटेशन लेवलला येऊ शकतं. तेवढी राजकीय ताकद दाखवावी लागेल, दाखवू शकतं हे केंद्र सरकार, त्यांनी ज्या काही प्रकारच्या आतापर्यंतच्या गोष्टी केल्यात ते बघता. पण तुर्तास आत्ता कोणीच हे सांगू शकणार नाही की हे इम्प्लिमेंट कधी होईल. त्यामुळे त्यांनी म्हणताना म्हटलंय की आत्ताच्या 8वीतली मुलं 9वीत जातील त्यावेळेला ते इम्प्लिमेंट करू, आत्ताची 8वीतली मुलं 9वीत जातील तेव्हा इम्प्लिमेंट करू. पण तशी काही चित्र होतील असं वाटत नाही. आत्ताच्या 7वीच्या मुलांना सांगता येत नाही तोपर्यंत होईल की नाही, पण आत्ताच्या 8वीतल्या मुलांचं काही असं होईल असं मला वाटत नाही. आणि आताची 9वी, 10वी, 11वी, 12वी तर या सुटलेलीच आहे. 5-6 लोकांचा एक कॉमन क्वेश्चन होता, जनरली तो मोठा शब्द बोर्ड एक्झाम्स, सो विल इट इनडायरेक्टली इन्क्रीज प्रेशर ऑन चिल्ड्रन, असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं माझ्या बोलण्यात मी थोडंसं उत्तर याचं दिलं. ते असं होतं की बोर्ड एक्झाम मुलांना पास नापास करणार नाहीये. तर बोर्ड एक्झाम ही शाळा कशी आहे हे तपासण्यासाठी असणार आहे. शाळेतली सगळी 5वीची मुलं बोर्ड एक्झामला बसली की शाळेचा रिझल्ट कसा लागला याच्यावरून शाळेची गुणवत्ता ठरवली जाणार आहे. त्यामुळे
तसं म्हटलं तर इंडिव्हिज्युअल प्रेशर नाहीये, पण म्हटलं तर इंडिव्हिज्युअल प्रेशर येणार, कारण शिक्षक म्हणणार आमच्या शाळेची गुणवत्ता वाढावी, चांगली व्हावी, याच्यासाठी प्रत्येकाचा रिझल्ट चांगला लागला पाहिजे आणि त्या प्रेशर आणणार. तर यामुळे होऊ शकतं, हे खरंय. पण त्याच्यात दुसरं असं म्हटलंय की 2दा परीक्षा द्यायला परवानगी आहे किंवा 3दा पण करू शकतात. आता 2दा तर म्हटलंच आहे, 3दाही द्यायला परवानगी जर का मिळाली किंवा गुणवत्तेत वाढ करण्यासाठी, म्हणजे गुणांमध्ये वाढ करण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यायची सोय आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी पुन्हा प्रेशर कमी होईल. सो असे दोन्ही मुद्दे आहेत की शाळा त्यांची गुणवत्ता चांगली आहे दाखवण्यासाठी मुलांवरती प्रेशर आणू शकतात आणि पुन्हा परीक्षा देण्याची परवानगी असल्यामुळे त्याचं प्रेशर हे कमी होऊ शकतं. आणि एक त्यांनी असं म्हटलंय की मेमरी बेस्ड प्रश्न असणार तर कॉम्पिटन्सी बेस्ड किंवा स्किल बेस्ड प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे पाठांतरावरती आधारित परीक्षा असणार नाही, त्यामुळे कदाचित त्याचं प्रेशर कमी होईल. कंटेंट पण कमी करावं, सिलेबस पण कमी करणार असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे बॅलन्स, चेक्स अँड बॅलन्सेस राहतील असं वाटतंय. म्हणजे 3 क्वेश्चन्स, 2 क्वेश्चन फक्त शेवटचे घेतो. संतोष सिसोलेकर विचारतायत की सर कॅन यू प्लीज एलॅबोरेट ऑन द प्रोव्हिजन ऑफ गिफ्टेड एज्युकेशन. असं आहे की बुद्धिमान मुलांना त्यांच्या क्षमता ताणण्या इतकं शिक्षण दिलं नाही तर बुद्धिमान मुलं त्यांची ती क्षमता वाया घालवतात. दे कॅमोफ्लेज देमसेल्फ विथ द नॉर्मल सॅम्पल, असं सिद्ध झालेलं आहे संशोधनाने, माझं वाक्य नाहीये. मग आता काय केलं पाहिजे? 2 गोष्टी. त्यांच्या क्षमता जोपासल्या जातील अशी व्यवस्था शाळेमध्ये पाहिजे. पहिली व्यवस्था, तो अकॅडमिक्स मध्ये चांगला असेल तर देयर शुड बी ऍक्सेलरेटेड लर्निंग, जे अमेरिकेत होतं. एखादा मुलगा 5वी मध्ये खूप चांगलं करत असेल, उचलून थेट 5वीतनं 7वीत टाकलं जातं. म्हणजे त्याच्या क्षमता बघून किंवा त्याच्या इयत्ता स्किप केल्या जातात आणि दॅट इज कॉल्ड एज ऍक्सेलरेटेड लर्निंग. सो दॅट इज वन थिंग. अदरवाईज अमेरिकेतल्या शाळा आणखीन काय करतात तर देर इज ऑलवेज ऍटलिस्ट 1 गिफ्टेड एज्युकेशन सेंटर फॉर अ डिस्ट्रिक्ट. एका डिस्ट्रिक्टमध्ये एक गिफ्टेड एज्युकेशन सेंटर असतंच आणि आजूबाजूच्या शाळांमधली बुद्धिमान मुलांच्यासाठी सॅटर्डे संडे, म्हणजे संडे क्लब्स म्हणतात त्याला, संडे स्कूल म्हणतात, किंवा शाळा सुटल्यानंतर असतात किंवा व्हेकेशन्स मध्ये असतात, असे एनरिचमेंट प्रोग्राम्स त्यांच्यासाठी असतात. तर आत्ताच्या या ड्राफ्ट मध्ये एवढं आलं आहे की क्लब्स असावेत, गिफ्टेड एज्युकेशन सेंटर्स असावेत, मुलांना आयडेंटिफाय करता यावं म्हणून शिक्षकांचं प्रशिक्षण असं असावं. जसं बीएड स्पेशल एज्युकेशन असतं तसं बीएड गिफ्टेड एज्युकेशन अशी सुद्धा डिग्री असावी. प्रबोधिनी गेले 5 वर्ष अशा प्रकारचा कोर्स चालवते, त्याला आता डिप्लोमा म्हटलंय. UGCच्या मान्यतेने चाललेला आहे. डिप्लोमा इन गिफ्टेड एज्युकेशन असा कोर्स चालवतं, त्याचं बीएड डिग्रीत रूपांतर करावं असं आता सरकारने म्हटलंय. म्हणजे आत्ताच्या सरकारने या ड्राफ्टमध्ये 2 गोष्टी ऍक्सेप्ट झाल्यात. ऍक्सेलरेटेड लर्निंग झालेलं नाही, पण क्लब्स असावेत, एनरिचमेंट प्रोग्राम्स असावेत, शाळांमध्ये त्याची व्यवस्था असावी आणि गिफ्टेड टीचर्स असावेत, गिफ्टेड साठीचे टीचर्स असावेत, त्याचं ट्रेनिंग घेतलेलं. या 2 गोष्टी आताच्या ड्राफ्टमध्ये आलेल्या आहेत. ग्रेट सर. So thank you very much for the answers. खूप सारे क्वेश्चन्स आहेत. Due to time constraint, I will pass on to Dr. Jayashree Deshpande. Ma'am, please can you take over? धन्यवाद सर. खूप वेळेअभावी आपण सगळे प्रश्न घेऊ शकत नाहीये. पण खरं तुम्ही तर इतकं अतिशय अभ्यासपूर्ण आणि अगदी सोप्या पद्धतीने उदाहरणं देऊन हे सांगितलेलं आहे आणि म्हणजे याचा सर्व शिक्षकांना तो उपयोग होणारच आहे, त्याचबरोबर आम्हाला सर्वांना पण याचा उपयोग होईल. आणि हे नवीन धोरण मला असं वाटतं की खूपच सारासार विचार करून केलेलं आहे. की असं ठरवलं की माहितीकडून शिक्षणाकडे, नंतर समस्या कशा सोडवाव्या याचं शिक्षण देणार आहे आणि भाषेवर पण खूप भर दिला गेलेला आहे. मी स्वतः पण वाडिया कॉलेजमध्ये शिकवत होते, आता रिटायर झाले.
पण म्हणजे आपल्या भाषेत शिक्षण देणं हे फार महत्वाचं आहे आणि भाषा महत्वाची नसून शिक्षण महत्वाचं हे मला त्यावेळेसच खूप जाणवलं होतं. म्हणजे अगदी एमएससी लेव्हलला सुद्धा मी काही वेळेला केमिस्ट्री शिकवायचे आणि अगदी एमएससी लेव्हलला सुद्धा मुलांना त्यांच्या मराठी भाषेत आपण सांगितलं की त्यांना व्यवस्थित कळायचं, असा सुद्धा माझा अनुभव आहे. त्यामुळे हे भाषेवरती त्यांनी जो भर दिला गेला तो मला वाटतं फारच योग्य आहे. तर सर आपण आता उशीर झालेला आहे आणि आपण खूप आमच्या बरोबर आलात, आमच्या विनंतीला मान देऊन हे आमचं स्वीकारलं, याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला हे सगळं समजावून सांगितलं, त्याबद्दल सुद्धा तुमचे मनापासून आभार. पण आता फॉर्मल आभार मानण्याकरता मी ममता कोल्हटकरला इन्व्हाइट करते. थँक्यू जयश्री ताई. तसे तुम्ही आभार मानलेच आहेत, पण मला डॉक्टर मिलिंद नाईक सरांना विशेष गोष्ट सांगायची आहे की सर आम्ही हा ड्राफ्ट वाचला होता, पण आपल्या तोंडून जेव्हा याचं स्पष्टीकरण ऐकलं तेव्हा आम्हाला खूप छान वाटलं आणि खूप छान समजलं. मी स्वतः बीएड कॉलेजला प्रिन्सिपल होते आणि ह्या सगळ्या गोष्टी खरं तर बीएड कॉलेजमध्ये आम्ही शिकवल्या आहेत, पण याची अंमलबजावणी होत नव्हती. आणि आता ह्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे याची अंमलबजावणी नक्की होईल. फार छान हे शैक्षणिक धोरण आहे आणि विशेषतः तुम्ही खूप छान सोप्या आणि वेगवेगळे सुंदर उदाहरणं देऊन, दैनंदिन जीवनातले उदाहरणं देऊन आम्हाला खूप छान समजावलं. विशेषतः म्हणजे प्रत्येक मुलाच्या बुद्धिमत्तेनुसार, क्षमतेनुसार शिक्षण असावं हे सांगताना तुम्ही जे भाकरीचं उदाहरण दिलं किंवा व्यावहारिक शिक्षण आणि शालेय शिक्षण याच्यामध्ये कशी तफावत आहे हे सांगताना तुम्ही कांदा खरेदीचं एक छोटस उदाहरण दिलं. तर असे छान उदाहरणं देऊन अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला ही नवीन शिक्षण पद्धती समजावून सांगितली. आपले खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. तसंच डीजी रश्मी यांच्यामुळे आम्हाला ही लिंक मिळाली, त्यामुळे त्यांचे आणि रोटेरियन गिरीश लांडगे सरांचे सुद्धा मी खूप आभार मानते. डिस्ट्रिक्ट लिटरसी डायरेक्टर रोटेरियन सुबोध मालपाणी आणि दीपा भागवत हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. नंतर सगळ्या लिटरसी टीमचे आभार जे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. नंतर सर्व प्रेसिडेंट्स ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्यामध्ये रोटरी क्लब सारसबागच्या प्रेसिडेंट जयश्री देशपांडे, लोकमान्य नगरचे अध्यक्ष माहूरकर, टिळक रोडचे संजीव करंजीकर, पिंपरी टाउनचे सारंग माताडे, चिंचवडचे प्रसाद शेठ आणि रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिल्ह्याचे ओंकार भडसावळे यांचे खूप खूप आभार की त्यांनी इतका उत्कृष्ट कार्यक्रम सगळ्यांपर्यंत पोहोचवला. आणि सगळ्यात महत्वाचे या ठिकाणी आभार मानावसे वाटतात ते सारसबाग क्लबच्या प्रेसिडेंट जयश्री देशपांडे आणि सीएलसीसी गौरी बाकले यांची इतकी तळमळ होती हा कार्यक्रम करण्याची आणि त्यांनी खूप मागे लागून हा कार्यक्रम आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवला. त्यात त्यांची प्रचंड तळमळ होती, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. नंतर प्रेसिडेंट ओंकार यांनी फ्लायर खूप छान बनवलं, ते फ्लायर आम्ही ठिकठिकाणी पोहोचवलं आणि त्यामुळे बरेचसे शिक्षक आकर्षित झाले या कार्यक्रमाकडे, त्यामुळे त्यांचे पण आभार. सर्व आदरणीय शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत आणि सर्व रोटेरियन्स यांचे पण खूप खूप आभार. आणि याच बरोबर आता सगळ्यांचे आभार मानले, क्षमा करा कोणी जर राहिलं असेल, कोणी विसरलं असेल तर त्यांचे पण सगळ्यांचे आभार. ओव्हर टू जयश्री देशपांडे. ममता तुझे पण खूप आभार, तू पण आम्हाला खूप मदत केली आणि हा ठरवल्यावर Thank you so much, ma'am. पहिल्यांदाच फोन केला होता आणि त्याच्यानंतर तू खूप सुंदर लेक्चर आपण हा होतं. कार्यक्रम घेऊ शकलो. धन्यवाद. फॉर्मल मीटिंग इज ओव्हर. हॅलो, धन्यवाद सर. पण थोड्या वेळ अजून ते रेकॉर्डिंग कम्प्लीट होण्यापर्यंत थांबणार आहोत. आवाज कोणाचा तरी येतोय.
संजय, आपलं रेकॉर्डिंग झालंय ना पूर्ण व्यवस्थित? बाकी लॉग आणि मग ज्यांना कोणाला हवं असेल, मध्ये हा प्रश्न आला होता रेकॉर्डिंग, तर ते उपलब्ध करून दिलं जाईल. रेकॉर्डिंग तर आपल्या याच्या ग्रुपवर टाकण्यात येईल आणि त्यांना